मी अशी विनंती करते की हा सुंदर व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर सुद्धा बघावा। मोबाईलवर बघताना गरज पडली तर इयरफोन किंवा हेडफोनचा उपयोग करावा। व्हिडिओ पूर्ण बघावा। मालवणी शिकवायला पाहिजे, कुणीतरी शिकवायला पाहिजे ना, माका तुका वगैरे। मला जरा कसं करायचं हे, पण त्या नाटकामध्ये मच्छिंद्र कांबळे मला तिकडे जायचं बरं का, मला तिकडे जायचं हे असं दाखवलं म्हणजे क्लोजर। आणि इतकं सुंदर मला विक्रमने मला खूप सुंदर शिकवलं, आणि असं नाच करायचं होतं मला। आणि तिथं गेल्यानंतर महेश कातरकर मला सांगतो, अरे मी आहे डान्सर, मला माहित आहे मी डान्सर आहे, पण हे या गाण्यावर आणि शेतातनं नाचत गागत करायचं होतं मला। लवकर माझं जे 9 वारी साड्याचं जे होतं ना नेसायचं, ते आम्ही जयबंदळीच्या गावी आरवलीला, त्यांचं घर आहे आरवलीला, आणि त्या घरातच आम्ही मेकअप आणि साड्या बिड्या मी त्यांच्या घरात नेसतो। त्यावर बोलणाऱ्या फक्त एक तुम्हीच राहिला होता, बाकी कुणीही हयात राहिले नाही। पुरुषोत्तम दाभेकर राहिले नाही, जितेंद्र अभिषेकी राहिले नाही, ज्यांनी निर्माण केलं ते कणशीकर राहिलेले नाही, त्यातले कलाकार राहिलेले नाही। बालक्रम गेला, प्रकाश भांगरेकर गेले, बरेच जण गेले, आणि त्याच्याविषयी जन्मापासून तुम्ही ह्या नाटकामध्ये जरीना पैयाजच करत। मला दुसरं कोणालाही तुम्ही कोणालाही बाकीची पात्र कोणाची निवड करा, पण पैयाजच करणार जरीनाचं। लागी 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 करे जुआ कटार, त्याला अत्र्यांनी मराठामध्ये अग्रलेख लिहिला, कटार घड्याळात घुसली, नैनो से नैन ना मिलाओ, जाओ तुम जाओ, तुम जाओ चले जाओ, पैया पढ़ूं मैं तेरे, पैया पढ़ूं मैं तोरे, जाने दे पती देवाला गुमान सोडलं माझीच न, तर सरकार वळलू मुडदा वळलू मेल्या तुझा चप्प चप्पीला चप्प चप्पीला चप्प चप्पीला, पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी। तिच्या लावण्यात त्यावेळेला रानडे सर पण होते, अशोक रानडे सर म्हणजे आणि खूप उपयोग या लोकांकडून, मी फार भाग्यवान आहे। अशोक रानड्यांच्याकडनं, पूर्णांच्याकडनं, वसंतराव देशपांडेंच्याकडनं, मग असं म्हणता म्हणता गेले मी त्यांच्या बैठकीच्या लावण्यासाठी। मी एकदा सांगायला गेले त्यांना, अशोक रानड्यांना, सर आता तुमचे सगळे शिष्य तरुण वर्ग इथला सुरेश बापट म्हणा, कल्याणी साळुंके, आमची पांडे ती, ते सगळे शिष्य होते, त्यांच्याकडे शिकत होते, आणि मी नाटकात वगैरे काम करून जेवढं मला शिकता येईल तेवढं शिकत होते। मग त्यांनी मला सांगितलं की नाही, त्यांची बायको होता खोजा होती, रानड्यांची बायको खोजा होती, त्या म्हणाला, देखो पैयास, जब तक के लोग तुम्हें सुनना चाहते हैं, जब तक के लोग तुम्हें देखना चाहते हैं, तब तो मैं कहूंगी रानडे के प्रोग्राम से तुम कभी नहीं जाओ। ही जमीन आहे कशी जसे सोने, जसे सोने बावन कशी, चांगलं दाखवा ना तुम्ही, काय ते चांगलं होतं ते तरी दाखवा, नाही तर एक चांगला नट महाराष्ट्रातला पिऊन वाया गेला असं दाखवत तुम्ही। मला नाही आवडले ते, मला अजिबात मला त्रास होत होता। डॉक्टरांचा तो संबंध पिक्चर होता आणि कशी वाईट वाटतं, म्हटलं त्याच्या पुढे आल्याच नाही, कधी रवींद्र माहिती नाही, त्याला शिवाजी मंदिर माहिती नाही, पण मराठी माणसाला बेगम आपण माहितरी हवत ना, हो म्हटलं मी। ते म्हणाले मग काय करूया आपण, मिनी थिएटर मध्ये कार्यक्रम, दाजीबा नोट काढा भाऊजी चेक फाडा, दाजीबा भाऊजी दाजीबा, त्यांचा जोगिया जो आहे काव्य, मोठं काव्य ते तुला जायचं। वर्षात एकदा असा जोगिया ओ कदरी जाने ना मोरा बालम बेदर्दी
पय्याजी यांना व्यासपीठावर घेऊन येण्याची विनंती मी श्री अनंत बराटे यांना करते. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया. ओंकार आणि प्रार्थनेने आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अत्रे कट्ट्याचा 24वा वर्धापन दिन आहे. हा दिन साजरा करताना खरंच मन खूप आनंदाने भरून आलेलं आहे. 1966 साली मुंबईत आल्यावर त्यांनी अनेक गद्य आणि संगीत नाटकं हिंदी, मराठी आणि बंगाली चित्रपटातून कामं केली. वेगळी आपली एक ओळख निर्माण केली. अश्रूंची झाली फुले, कटार काळजात घुसली, मत्स्यगंधा, होनाची बाळा, तुझे आहे तुझपाशी, वेड्याचं घर उन्हात, गुंतता हृदय, हे पेंजेस, किती मोठी ही यादी, अशा अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या भूमिका केल्या आणि त्या गाजवल्या आणि प्रेक्षकांच्या अति चिरस्मरणातही राहिल्या. दादा कोंडकेंच्या विच्छामध्ये तर त्यांनी 750 प्रयोगांमध्ये गाणी गायली आहेत. 1965 ते 2015 मध्ये त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर 3 ते 4 हजार प्रयोग केलेले आहेत. आणि अशा या अतिशय प्रतिभावान आणि गुणवान कलाकार पय्याजींना जर विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं नसतं तरच नवल वाटलं असतं. त्यांच्या थोडक्यात खूप मोठी लिस्ट आहे त्या पुरस्कारांची, पण काही नोंदी इथे सांगू इच्छिते. अखिल भारतीय नाट्य परिषद बाल गंधर्व पुरस्कार 2003, नाट्यकर्मींचा सर्वोच्च पुरस्कार विष्णुभाई पुरस्कार 2006, सर्वप्रथम मिळालेला अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार, आचार्य रघुकर्मी पुरस्कार, असे अनेक पुरस्कारांची ती यादी आहे जी मोजकी मी इथे म्हटली आहे. एवढंच नाही तर 2015 साली 95व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा पय्याजींनी भूषवलेलं आहे. मला असं वाटतं मी इथे थांबलेलंच बरं, कारण त्यांना ऐकण्यामध्येच त्यांची खरी सर आपल्याला परिचय होणार आहे. आपल्या आजच्या 24व्या वर्धापनानिमित्त पय्याजींची मुलाखत घ्यायची संधी मला मिळाली. 6 जून 2023 रोजी त्यांची पहिली मुलाखत घेतली होती. त्यावेळेला रसिकांचं मन एवढं भरून आलं की रसिकांनी विनंती केली की आम्हाला अजून अर्ध ऐकल्यासारखं वाटतंय, अजून पूर्ण ऐकल्यासारखं वाटत नाहीये, म्हणून त्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्याही म्हणाल्या होत्या मी पुन्हा येईल, आणि त्याही पुन्हा आल्या आहेत. मुलाखतीसाठी मी पय्याजींचं स्वागत करतो. आणि आनंद म्हणजे आजच्या मुलाखतीमधले 2-3 महत्वाचे विषय असे की आज आपले साहित्यिक नाटककार असलेले जयवंत दळवी यांना 100 वर्ष पूर्ण होते. तर आम्ही विचार केला की कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा त्यांच्याबद्दल बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली देऊया आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. जयवंत दळवीने अनेक नाटकं लिहिली, म्हणजे तुम्हाला माहिती असेल महासागर, गुंतता हृदय किंवा आणखी महानंदा चित्रपट ज्याच्यावर निघाला तो, अनेक नाटकं जयवंत दळवीने लिहिली आहेत. त्यांचं ठणठणपाळ नावाचं एक सदर होतं, तेही खूप प्रसिद्ध होतं. महानंदा, म्हणजे अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि जयवंत दळवीच्या बरोबर किंवा त्यांच्या नाटकांमध्ये आणि सिनेमामध्ये काम करण्याची संधी आपल्या पय्याजींना मिळालेली आहे. तर मला असं वाटतं आपण पहिल्या याच ह्याच्यापासून सुरुवात करूया की जयवंत दळवी आणि तुमचा संबंध कसा आला आणि तुम्ही त्यांच्या नाटकांमधनं कसा पुढे जाता. हे सगळं गुंतता हृदय म्हणा किंवा महानंदा म्हणा किंवा त्यांचं नाटक किनारा म्हणा, ह्याच्या या सगळ्या अगोदर त्यांची माझी भेट झालेली आहे. त्यावेळेला टीव्हीवर दूरदर्शनवर म्हणजे माझी पहिलं तीर म्हणून मालिका सुरू आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी आणि माधव लागले आम्ही बरोबर होतो. एक 50-55 साठीची असेल ती बायको म्हणजे त्यांची संपादकाचं आयुष्य होतं ते, तो मी करणार होते आणि मी करत होते. माझे एपिसोड चालू होते आणि एक उषा साखरकर म्हणून खूप जुन्या जाणत्या अभिनेत्री आमच्या तिकडे राहायच्या कलानगरला, आणि त्या
प्रकाश धांगरेकरांच्या नात्यातल्या होत्या. प्रकाश धांगरेकरांचे जे साडू होते त्यांच्या त्या सासूबाई होत्या. सासूबाई आत्या काहीतरी होते, नातू होतं. त्या सारख्या कट्याच्या प्रयोगाला आम्हाला भेटायला वगैरे यायच्या. एक दिवस त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे जेवण दळवी, सुभाष भेंडे ही सगळी मंडळी येणार आहेत, तर तुम्ही येणार का? त्या तिथेच राहतात, कलानगरच्या तिथे. तर मी म्हटलं मी येते, कारण पहिलं ती माझं चालू होतं, त्यामुळे सुभाष भेंड्यांच्या कादंबरीवरच ती पहिलं ती आमची होती ना. तिथे मला जेवण दळवी पहिल्यांदा भेटले. अतिशय मितभाषी असे मिश्किल होते ते, फार मिश्किल. त्यांना सभा समारंभ असं गर्दीच्या ठिकाणी उत्सवाच्या कुठल्याही प्रयोगाला उत्सवी प्रयोग असतील त्याला ते यायचे नाही. ते असे होते की मितभाषी होते पण माणूस घाणे नव्हते. त्यांना बोलायला आवडायचं, मिश्किल होते. पण अशा सगळ्यांमध्ये मिक्स नाही होणार. 4-5 लोक त्यांचे मित्र बसले असतील, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आणि हसणार, विनोद करणार. आणि मग त्यांना सुभाष भेंडे त्यांना ते किनारा नाटक करायचं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा माझी वयस्कर भूमिका होती, जी म्हणून त्या कॅरेक्टरचं. तर त्यांना सुभाष भेंडेने सांगितलं की तुम्ही यांना घ्या, या माझ्या पहिल्या फिल्ममध्ये खूप सुंदर काम करताय, तर तुम्ही यांना घ्या. मग मला वाटतं जेवण दळवींनी मोहन तेंडुलकरला फोन केला असेल कलावैभवचं, ते कलावैभवचं नाटक होतं. आणि मग मी किनाऱ्यात तोरणमलांनी डिरेक्ट केलं होतं, मी होते, रमेश भाटकर होते त्याच्यामध्ये. आणि किनाऱ्याचे जवळ 2 अविष्य प्रयोग आम्ही त्या काळामध्ये केले. ते तालमीला यायचे पण कुठेतरी मागे बसून जायचे, मागे बसायचे, कधी पुढे बसून. लेखकामुळे थोडंसं आम्हाला जरा हे होतं त्यांच्यासमोर तालीम करताना, रिहर्सल्स करताना. आणि मला भीती वाटायची की एवढे मोठे लेखक, त्यांची सगळी नाटकं त्यावेळेला महासागर वगैरे सगळी नाटकं लोकांना आवडली होती. आणि सगळ्या मोठ्या लोकांनी, विशेष म्हणजे विजयाबाईंनी ती सगळी डिरेक्ट केलेली होती. पहिल्यांदा हे नाटक तोरणमध्ये डिरेक्ट करणार होते. आणि त्याचे 2 अविष्य प्रयोग झाले वगैरे सगळं झालं. आणि मग गुंतकाचा विषय म्हणजे महानंदाचा विषय आल्यानंतर मी तर हा रोल करत होते म्हाताऱ्या बाईचा, आणि महानंदामध्ये मला मानू करायची. त्यामुळे मला पण जरा थोडंसं हे झालं की म्हणजे 2 वेगळ्या पद्धतीच्या भूमिका, एक इकडे केलेली आणि एक तरुण. असा एक विरोधी भाषाच्या भूमिका करताना तुमच्या भूमिकेचा कस, म्हणजे अभिनयाचा कस लागला असेल, आणि तुम्हाला वयाच्या मनाने कशा ऍडजस्ट करता आल्या, कसं काय जमलं तुम्हाला? नाही, कारण गुंतवणूकमध्ये पहिल्यांदा काम केलं कर्ण चव्हाण, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. त्याच्यानंतरच्या गुंतवणुकीमध्ये काम केलं आशालताबाई वाघमोडकर, कारण ती त्यांची भाषा होती, गोव्याची भाषा, त्यांना बोलायला काही वाटलं नाही. आणि तिसरी मी. आता मी म्हणजे मला मालवणी शिकायला पाहिजे, कुणीतरी मला शिकवायला पाहिजे ना, माका तुका वगैरे. मला जरा म्हणलं तर कसं करायचं हे. पण त्या नाटकामध्ये मच्छिंद्र कांबळी होती, आणि मच्छिंद्र कांबळी मला रोज शिकवायचा. नंदकुमार रावतांचं डिरेक्शन होतं, खूप छान डिरेक्टर होते ते पण, विजयाबाईंच्या कठडीतले ते दोघं जण. आणि मग ते इतकं सुंदर शिकवलं मला. आणि मग मी केली. आणि मानू करताना मात्र मला त्रास व्हायचा, कारण कल्याणी जी आहे ही भावी आहे. कल्याणी जी आहे ही भावी आहे, आणि स्वतःचं आणि शरीर हेच त्यांचं अस्त्र असतं भाविनीचं. त्यामुळे ते चालणं, ते बोलणं, तो नखरा, तो तिचा तोरा, तिचा जो, आणि सगळ्या गावातल्या मिळून जे लोक असतील, व्यापारी असतील, कोणी असतील, तरुण मुलं असतील, त्यांना रिझवणं हाच प्रकार असतो भाविनीचा. आणि तो चालण्या म्हणल्या तो सगळं आला पाहिजे ना माझ्या. आणि ह्याच्या विरुद्ध मानू म्हणजे आईच्या विरोधात. हो, अगदी जितकी कल्याणी जितकी अशी आई भावी म्हणून, तितकीच ही माणूस सात्विक, शिकलेली आणि न बोलणारी, खोटी नाही, प्रेमळ, अतिशय संवेदनशील अशी माणूस होती. हे दोन्ही करताना मला थोडासा म्हणजे त्रास व्हायचा. थोडक्यात कथानक सांगितलं तर लोकांच्या जास्त. मला वाटतं गुंतकाचे तर मी जेव्हा कल्याणी केली, गुंतका हृदय होती, कल्याणी जेव्हा केली तेव्हा 750 प्रयोग झाले होते हो त्याचे. कारण पद्माबाईंनी केली, आशालताबाई वाघमोडकरांनी केली, नंतर माझ्या अंदाजाने आशूनी केलं, सगळ्यांनी बऱ्याच जणी केल्यानंतर मग मला नेहमीच असं वाटतं की काही केलेलं रोल मी करते, पण मला त्याचा त्रास होतो. म्हणजे कुणीतरी काहीतरी करून ठेवलेलं असतं चांगलं, आणि मग परत आपण त्याच्यातून आपण ऍडजस्ट व्हायला पाहिजे ना त्याच्यामध्ये. पण माझ्या शेजारी काशीनाथ घाणेकर होते, मी तर होतेच होते, आणि मालतीबाई पेंढारकर मामीचा रोल करायचा त्याच्यामध्ये. सिनेमामध्ये हाच रोल, म्हणजे जो रोल काशीनाथनी केला तो रोल काशीनाथ घाणेकर होता, तो रोल विक्रम गोखलेंनी केला.
ॲक्ट्रेस ज्या हिंदी सिनेमातल्या होत्या त्या शशिकलाबाईंनी केली. आणि ह्याच्यातला जो मच्छिंद्र कांबळेचा रोल होता आपल्या राजा मयेकरांचा जो सोमजी मास्तर, तो सिनेमामध्ये मच्छिंद्र कांबळेंनी केला. ॲब्सोल्युटली सगळं दोन्ही सेटअप म्हणजे इतके वेगळे होते. पण मी खूप तालीम केली, मालवणी शिकले. मी रोज मच्छिंद्र कांबळेबरोबर बसायची मी, की ह्याला हे कसं, टोनिंग कसं असतं, हे कसं असतं, कुठे लांबवायचं, किती वाढवायची वाक्य वगैरे. आणि मग पहिला प्रयोग मी केला गुंतताचा. गुंतताचा केल्यानंतर काशीनाथ घाणेकरांनी पणशीकरांना फोन केला. ते म्हणाले की पद्मा करत होती, पद्मा जरा अंगविक्षेप जास्त करायची आणि जरा विनोदी अंगाने काम करायची कल्याणी. आशालताबाईंनी जे केलं थोडंसं काढून नाही, थोडा पॅथॉस, त्यांचीच भाषा असली पाहिजे. पण फैयाज हे दोन्ही बाजू सांभाळून खूप सुंदर काम करतात. म्हणजे एक तर ती भावी आहे आणि ती अंधश्रद्धेला बळी गेलेली आहे. ती तशी विलन नाहीये, ती व्यायाम नाहीये, त्या नाटकाची खलनायिका नाहीये. हे फक्त फैयाजनी इतकं सुंदर दाखवलंय. त्या भाविनीचा रोल ती इतकं सुंदर करत. माझ्यासमोर कधी डॉक्टरनी माझी स्तुती केली नाही, पण पणशीकरांना फोन करून त्यांनी कळवलं की ती अतिशय सुंदर काम करते गुंततामधला रोल. आणि मानूचा तर काय प्रश्नच नव्हता. त्याच्यामध्ये विक्रम होता, त्याच्यावर अनेक नाटकं मी केली होती. त्यामुळे विक्रम बरोबर काम करताना मला काही त्रास नाही झाला. पण तरी सुद्धा विक्रम बरोबर काम करताना मी अनेक गोष्टी शिकले. कारण एवढा मोठा रोल मी पहिल्यांदा करत होते. आणि मग मला क्लोजअप म्हणजे मला असं वाटायचं की खूपच हालचाल करावी लागते, करावं लागतं. तर विक्रमने मला सांगितलं की नाही, त्याला क्लोजअप म्हणत नाही. सगळ्याच क्लोजअप म्हणजे जे वाक्य असतं, जे वाक्य असतं ते वाक्य मनातल्या मनात म्हणून ते चेहऱ्यावर हावभाव आणायचे असतात, ते डोळ्यातनं करायचं असतं, ते मसल्सने दाखवायचं असतं, त्याला क्लोजअप म्हणतात. मला तिकडे जायचं बरं का, मला तिकडे जायचं, हे असं दाखवलं म्हणजे क्लोजअप. आणि इतकं सुंदर मला विक्रमने मला खूप सुंदर शिकवलं. मराठी सिनेमा म्हणून जी प्रादेशिक फिल्मला त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला महानंदा. गाणी खरंच जनाजींचीच होती, त्यामुळे प्रश्न सगळी लताबाईंनी म्हणलेली होती. आता मी म्हणणार नाही इथे, पण दोनच ओळींनी माझो लवतायडा माझो लवतायडा जाई जुईचो गजरो माळता अंगण फुलता शकून हो सांगताय माका बाळ माझं लवतायडा. आणि ह्याचं नाच करायचं होतं मला. आणि तिथं गेल्यानंतर महेश कातरकर मला सांगतो, अरे मी आहे डान्सर, मला माहित आहे मी डान्सर आहे, पण हे या गाण्यावर आणि शेतातनं नाचत काढत करायचं होतं मला, लवतोय माझा डोळा. पण मी म्हणलं ठीक आहे, मी कशाला नाही म्हटलं नाही, मी मेहनत घेतली. म्हणजे ठीक आहे प्रयत्न करू. मी केलं हो, मी स्वतःच कंपोज केला डान्स लवतोय माझ्या डोळ्याला आणि मी केलं. आणि मग मानू पण केली, मी गुंतता पण केला. आणि मग त्या निमित्तानं जयवंत रवीशी त्यांच्या साहित्यातनं का होईना माझी घेत गुंतता हृदय महानंदावरच होतं आणि किनारा हे त्यांचं स्वतःचं नाटक होतं. त्यामुळे या निमित्तानं आपण आज त्यांची जन्मशताब्दी साजरी करतो. या निमित्तानं आपण त्यांना आदरांजली वाहूया असं मला वाटतं. त्याच वेळी दोन गाण्यांची खूप प्रसिद्ध आहे. एक म्हणजे मागाव म्हणून पुढे मागा, तर त्याच्या एक दोन गोळी आपल्याला ऐकायला मिळाल्या. काय होतं की आता सिनेमा मला वाटतं 1986 साली झाला. आता तेवढी मला आठवत नाही गाणी, पण माझे राणी माझे मुगा तुझ्या डोळ्यात शोधतो ठाव, माझे राजा माझे मुगा पहिल्या फिरतीचो गाव, फुला फुला कुशीत आयलो, फुला फुला कुशीत आयलो, तुझे माझे फिरतीचो गाव, माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यात शोधतो ठाव.
महानंदा चित्रपट होता. दोन्ही ज्याला आपण कला क्षेत्रातल्या दोन वेगळ्या मला अवघड जात होतं, कारण ते सगळं करणं म्हणजे अंगविक्षेप म्हणजे शशिकलाबाईंनी जसं केलं तसं नव्हतं केलं मी नाटकात तरी, पण भावीचं जे वागणं आहे, लोकांना आकर्षित करण्याची तिची जी भव असते त्या, आणि ती अंधश्रद्धेला बळी पडलेला असते, आणि ती खलनायिका नाही त्याच्यातली. कारण तिला असं वाटतं ही जी मानू आहे ना, ही मामांपासून झालेली आहे. तिला मामा जो विक्रमचे जे मामा असतात, म्हणजे त्यातला बाबूल जो असतो त्याच्या मामापासून झालेली, त्यामुळे तिला असं वाटतं की हे बहीण भाऊ लागतात, मग ह्यांचं प्रेम कधी सफल होऊ द्यायचं नाही. आणि मग अंधश्रद्धा, की त्यांच्यामध्ये एक अंधश्रद्धा अशी असते भावनेमध्ये की लग्न झालं की नवरा मरतो. त्या मुलीचं लग्न जर झालं तर नवरा मरतो, वर्षाच्या आत मरतो, अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला बळी पडलेली ती कॅरेक्टर कल्याणी, आणि ती मला दाखवली बाबूल बरोबर दाखवते ती अशी की तिला नकोय तुमचं प्रेम, पण दुसऱ्या तिला ते मामा पण आठवतात की नको, माझ्या मुलीशी लग्न नको करूच, पण मला तिचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर दिसतो, नको रे बाबू, नको 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 असं तिचं मन तिला म्हणतं. पण ती बाबूल समोर खलनायिका म्हणूनच येते. तर ह्या ज्या दोन कॅरेक्टर्स करताना मला उपयोग झाला त्याचा. आणि मी महेश राठोसकरांना म्हटलं होतं की मला कल्याणीसाठी कशाला घेताय तुम्ही, मला मामी द्या ना, मामीचा रोल द्या. मामीचा रोल असा होता की तो मामा जो असतो तिच्याकडे लक्ष देत नाही. काही ह्या ज्या बायका असतात ना, घरातल्या बायका, त्या बाहेर येतच नाही, त्या माझघरातच असतात, संसारघरातच असतात. त्यांचं दुःख जे असतं, त्यांचं क्रंदन जे असतं, त्यांना नवरा कधी विचारत नाही, भाविणींबरोबर या मामाचं सगळं असतं, कल्याणीबरोबर ते दुःख त्या मामीला असतं, तिला मूल बाळ नसतं. ते दुःख म्हणून मला आवडेल मामी करायला. तुम्हाला नाही मी मामीसाठी आलेलो नाही, मी तुला कल्याणी सांगायला चालेल आणि तू कल्याणीच करायची. आता जर कोणी केलं उद्याला परत तर मला मामी करायला आवडेल. कारण ते जे दुःख आहे ना, ते स्त्रीचं जे दुःख आहे की नवरा असून असल्यासारखं, आपण बाई आहोत पण आपल्याला मूल नाही, आपण माता होऊ शकलो नाही, नवऱ्याची बायको होऊ शकलो नाही, हे जे दुःख आहे माझं घरात स्वयंपाकघराचं तिचं दुःख जे असतं, ते मामीचं दुःख आमच्या सिनेमामध्ये नवाथेबाईंनी केलं होतं, म्हणजे रेखाच्या बहीण ज्या होत्या ना त्यांनी केलं होतं. आणि नाटकामध्ये मालतीबाई पेंढारकर आम्ही केला होता, गुंतकामध्ये मालतीबाई पेंढारकर करायला मला मामी करायला हवी या वयामध्ये. आता मानू आणि कल्याणी नको. म्हणजे आपण जयवंतांची नाटकं बरीच बघितली, तर त्या नाटकांमध्ये प्रत्येक स्त्रीचं वेगळं व्यक्तिमत्व त्यांनी खुलवून लावलं, किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा थोडासा वेडसरपणा म्हणा किंवा काहीतरी प्रॉब्लेम. त्यांच्या प्रत्येक नाटकात बघा, प्रत्येक सिनेमामध्ये बघा, एक वेगळं पात्र असतं. परिस्थितीमुळे असेल, कशामुळे असेल, प्रेम आमच्या या महानंदामध्ये या दोघांचं प्रेम सफल होत नाही. मानूचं आणि बाबूचं प्रेम सफल होत नाही, की कल्याणी करूच देत नाही, त्या दोघांना भेटूच देत नाही. याची पत्र तो नागपूरला जातो नोकरीला बाबू, आणि त्याची पत्र येतात तिच्या नावावर येतात, पण ही कल्याणी ते पत्र तिला देत नाही. आणि हिने जे लिहिलेलं पत्र असतं मानूने लिहिलेलं, ते सोमजी मास्तरला आपलंसं करून घेतलेलं असतं कल्याणी, आणि तो सोमजी मास्तर पोस्ट मास्टर असतो, तो हे पत्र तो पोस्टात टाकतच नाही, म्हणजे ते बाबूला मिळत नाही. अशी दोघांची अगदी त्रेधा, अगदी म्हणजे दुःख म्हणजे किती. शेवटी म्हातारपणी भेटतात दोघे. आणि जेव्हा बाबूल नागपूरला नोकरीला गेलेला असतो तेव्हा ही बरोबर असते, लग्न नसतं झालेलं पण ती बरोबर असते. एका रात्री ते दोघे जण भेटतात आणि तिला मुलगी होते, आणि ती मुलीला ती वाढवते, पण शेवटी तिला काय कल्याणी तिला शेवटी तिचा व्यवसाय करायला लावतो. जो पेजेला देणार तो शेजेला घेणार. त्यामुळे गावातली सगळे अशी राहते, तिला ते दुःख असतं मामीला, लग्न झालं नाही, मूल आपल्या पदरी, आणि गावातल्या लोकांबरोबर तिला हे सगळं करावं लागतं. आई तिला करायला लावते. म्हटलं तर आई खलनायिका म्हणून, म्हटलं तर प्राक्तन म्हणून त्या मुलीचं मामीचं. त्यामुळे अतिशय तसंच आहे. मामा आता कल्याणीच्या मागे लागलेला असतो, सिनेमात पण तसंच दाखवलं, आणि ते मालतीबाईंनी छान केलं. ते जे रडणं आहे मनातल्या मनात, तिकडे नवाथेबाईंनी केलं होतं, आणि छान. म्हणजे आम्ही सगळं गोव्यात शूटिंग केलं, त्यामुळे मंगेशीच्या देवळात जाणं होतं. तिथे आणखी काही देवळं आहेत, आणि त्या देवळांमध्ये आमचं शूटिंग झालं. आणि माझे जे 9 वारी साड्याचं जे होतं ना नेसायचं, ते आम्ही जयवंतरणीच्या गावी
आरवलीला. त्यांचं घर आहे आरवलीला आणि त्या घरातच आम्ही मेकअप आणि साड्या बिड्या आम्ही त्यांच्या घरात ही एक आठवण आहे. त्यांच्या घरातल्या आम्ही सगळं बघितलं, त्यांची घरं कशी असतात सारवलेली. कोकणातली घरं खूप सुंदर असतात आणि मग त्यांच्या घरातल्या बायका यायच्या, पण त्या समोर नाही यायच्या आमच्या. आम्हाला एक रूम दिली होती, तिथे आम्ही मेकअप करायचो, मी साडी नेसायची तिथे. ते अख्खं शूटिंग आरवलीला केलेली. ती सुद्धा एक जन्मदिवशी माझ्या दृष्टीने मला खूप मोठी आठवण आहे. मुळामध्ये अय्यरजींचं हे सगळं जास्त करून होतं ते वसंतरावांबरोबर. आपण वसंतरावांबद्दल बोलूया, म्हणजे कारण परत ह्या आपल्याला मुलाखत अशी नाहीये, ह्या गप्पा आहे. मला कट्यारवर बोलणाऱ्या फक्त एक तुम्हीच राहिला होता, बाकी कोणीही हयात राहिले नाही. पुरुषोत्तम दाभेकर राहिले नाही, जितेंद्र अभिषेकी राहिले नाही, ज्यांनी निर्माण केलं ते पणशीकर राहिलेले नाही, त्यातले कलाकार राहिलेले नाही. बालक्रम गेला, प्रकाश भांगरेकर गेले, बरेच जण गेले आणि त्याच्याविषयी जन्मापासून तुम्हीच आहात. नाटक लिहिण्यापासून ते पहिला प्रयोग होईपर्यंत 25 डिसेंबर 1967 साहित्य संघात आमचा पहिला प्रयोग झाला कट्यारचा. पण कट्यारच्या निमित्तानं अनेकांच्या परीक्षा घेतल्या दार्वेकरांनी. किती जणांनी बोलवलं त्यांनी, आणि त्यांनी पणशीकरांना सांगितलं हे नाटक ना खरं आधी ललित कला करणार होती पेंढारकर. पण पेंढारकरांची नाट्य जर तुम्ही बघितली तर त्यांच्यामध्ये प्रेम, प्रिय, प्रियकर, प्रेयसी, गाणी, त्याच्या मागे धावणं, तिकडे जाणं, गाणं असं बघणं वगैरे हे असंच आहे. पण कट्यारमध्ये कसं शोकांतिका आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्या दोघांचं प्रेम सफल होत नाही, रवीनाचं आणि सदाशिवचं. त्यामुळे पेंढारकरांनी सांगितलं की तुम्ही एन बदला या नाटकाचा, कट्यारचा एन बदला. कारण दाभेकर म्हणले नाही, माझा एन असाच असणार, शोकांतिकाच असणार. जो एवढा ताठर त्याला शिष्य करून घेत नाही खासाहेब, तो शेवटी मुलीचं लग्न सदाशिव बरोबर करू देणार नाही. मला हे माझा असाच मला एन हवंय म्हणून दाभेकरांनी अगदी सांगितलं. त्यामुळे मग ते ललित कलाने सांगितलं हे नाटक आम्हाला नाही करायचं. दाभेकरांच्याचकडे किती दिवस तरी ते स्क्रिप्ट पडून होते. पणशीकर नाटकाच्या निमित्तानं गेलो, आम्ही सगळे गेलो होतो तुम्ही नवीनच्या निमित्ताने. तर दाभेकरांनी त्यांना बोलवलं आणि नाटक वाचून दाखवलं. तेव्हा पणशीकरांनी सांगितलं डन, हे नाटक मी केलं. पण दाभेकरांनी एकच अड घातली. पण दाभेकरांनी जे माझं पहिलं नाटक होतं ते संगीत नाटक होतं, ते फारसं काही चाललं नाही आणि ते सुमतीबाई धनवट्यांचं होतं. आपण आत्र्याच्या दिवशी त्या दिवशी तो विषय काढला जातो आणि आत्रे कट्टार आजही मी बोलते की मनमालाबाई आणि आत्र्यांच्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मनमालाबाईची जी धाकटी बहीण सुमतीबाई धनवटे त्यांनी ते नाटक केलं होतं, मी केलेलं नाटक. त्याचे 5-25 प्रयोग झाले होते. नागपूरला जेव्हा प्रयोग होता, कारण सुमतीबाई धनवटे या नागपूरच्या, त्यांचं तिथं थिएटर पण आहे, धनवटे नागपूर, धनवटे रंगमंदिर. तर तिथे दाभेकर माझं ते नाटक बघायला आले होते. माझा रोल मुस्लिमच होता, मंजर म्हणून की गुप्त हेर असते वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये माईक व्हिडिओ होत्या, दत्ता भट होते, कृष्णकांत दळवी होते, म्युझिक त्याचं प्रभाकर भालेकरांचं होतं. आणि माझ्या आवाजाची जी जातकुळी आहे ती थोडीशी उत्तर हिंदुस्थानी गायकी गाण्याची असल्यामुळे आणि ती मंदरची कॅरेक्टर असल्यामुळे म्हणजे त्याच्यात गजला आणि असंच होतं ते. मग मास्तरांनी सांगितलं की पणशीकरांनी मला एकच अड झाला, या नाटकामध्ये जरीना फैयाजच करत. मला दुसरं कोणालाही, तुम्ही कोणालाही बाकीची पात्र कोणाची निवड करा, पण फैयाजच करणार जरीनाचा रोल आणि कविराजचा रोल शंकर घाणेकर करणार. हे माझे 2 आर्टिस्ट ठरलेले आहेत. बाकी तुम्ही कुणाची निवड तुम्ही करा तुमच्या परीने. आणि पणशीकर सगळं झालं, मुहूर्त झाला सगळं. मग पण दाभेकरांची परीक्षा सुरू झाली हो. याला बोलव नाही, तो पीक नाही, त्याचं वाक्य नाही. मग रामभाऊ मराठ्यांनी करायचं, त्यांना बोलवलं नाही, त्यांनी करायचं ठरलं. तर मास्तर म्हणाले की ते थोडंसं मराठीकरण होईल, मला हसायला पाहिजे, हसायला बोलणं, खासाचा जो एक लिहाज असतो बोलायचा वगैरे तसं मला पाहिजे. रामभाऊच्या गाण्याविषयी मास्तर बोलले नाही, पण दिसणं आणि तो उर्दू भाषेचा लहजा येणं, तर त्यांनी ते मग नाही म्हणून सांगितलं. आता कोणाला अनेकांची नावं आली. अरुण सन्नाईचे काका बरं का ते, तर ते त्यांनाही बोलूया का वगैरे पणशीकरांनी विचारलं. त्यांनी मास्तरांनी नाही म्हणून सांगितलं. बाकीचे सगळे कॅरेक्टर्स होत होत्या. उमासाठी मधुवंती दांडेकरांचं नुकतंच लग्न झालं होतं, त्या आल्या होत्या. मग मास्तर म्हणाले काय मग जरीना पण अशी आणि उमा पण अशी. मी तशी होती त्या वेळेला आणि जरीना पण म्हणे अशी एली, उमा नाही म्हणाले. गाणं खूप चांगलं राहिली मधुवंती, पण मास्तरांनी रिजेक्ट केलं तिला. तर करायचं काय म्हणजे सगळं होत कुणीतरी त्यांना सांगितलं तुम्ही आज ते मेघमल्हार नाटक आहे
विद्याधर गोखले यांचं शिवाजी मंदिरला, त्याच्यात ते वसंतराव देशपांडे म्हणून काम करतात. तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा. ते दीनानाथराव मंगेशकरांचे शिष्य आहेत, त्यांच्याकडे उर्दू लिहायचा आहे, बेगम अख्तरांचे मित्र आहेत, ते घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे उर्दू लिहायचा वगैरे खूप छान आहे त्यांच्यामध्ये. ते मग कळशीकर आणि दार्डेकर नागपूरचे, वसंतराव देशपांडे पण नागपूरचेच की, पण वसंतराव देशपांडेंचं पुण्यात जास्त राहणं होतं. मिलिटरीमध्ये नोकरीला होते ते अकाउंट्समध्ये, त्यामुळे नागपूरशी फारसा संबंध नव्हता त्यांचा. जण गेले, मग आमचे वसंतराव म्हणजे नागपुरी बाणा हो, त्यांनी पुणे नेलाय. मग पणशीकरांनी सांगितलं पुरुषोत्तम दार्डेकरनी, आमच्या परशानं का पुरुषोत्तमला परशा केलं त्यांनी तिथे. ठीक आहे, तुमचं बाळ ठेवून जा, मी वाचतो आणि जर आवडलं तर करेन, नाही तर तुमचं बाळ मी तुम्हाला परत आणून देतो. नाटक बोलायचं ना थोडंसं, त्यांचं बोलणं कसं होतं ते मुद्दा बोलत होते. आमची तालीम चालू होती तिथे. मला अभिषेकी लागेकरे जेव्हा शिकवत होते, पहिलं जे आलं नाटकात आले बुवा, वामन मूर्ती हो एवढीशी अशी आणि असं पांढऱ्या लेंगा जब्बा, त्या बुवाची तब्येत चांगली होती. आता ती एक पान वगैरे असतं ना असं कापडी पिशवी, कापडी पिशवी घेऊन आली आणि आले आणि बसले. मला शिकवत होते अभिषेकीला. आम्ही थांबलो, मग म्हणाले की हो ही मुलगी. मग अभिषेकी म्हणाले या जरीनाचं काही सवय आहे, बरं आवाज मिळाले, शिकतोय का बाळ तू कुठे? म्हटलं नाही, अभिषेकी लोक शिकवतात म्हटलं आहे का? मग अभिषेकीने सांगितलं हे गाणं तुम्हालाही गायचं नाटकामध्ये, हे गाणं लागी करेल ना कटा तुम्हालाही गायचं आहे. आणि बघा ना, म्हणजे ते गाणं मी गायले, कारण ती उमा सांगते काल तुझ्या वडिलांनी एक ठुमरी पेश केली म्हणून दाखव ना, तर ती वडिलांचं गाणं म्हणून दाखवते. त्याच्यानंतर ती दोन्ही मुलं सुद्धा, जी आम्ही त्यांना राहू दे तू म्हणायचे, ती माझी दोन आवडलं असतं, चांद आणि उस्मान, ते म्हणतात नाही जरा सुना ये जरा अब्बाजान सुन चेचाजान म्हणायचं, ते सुना ते परत गातात. आणि नाटक संपल्यानंतर जेव्हा सदाशिव तिच्या आयुष्यातनं निघून जातो, तिला ती असं करते आणि तो थोडा हाफिज म्हणतो आणि शुभास्ते तन्नाना हा म्हणते ही, कारण ही संस्कृत शिकलेली असते जरीना. त्या दोघी मैत्रिणी आहेत पुन्हा माहिती. आणि तो जातो आणि तिथे खात्यात पोचतात आणि असे बसतात खाली. आणि ती जाऊन पायाशी पडते त्यांच्या आणि म्हणते की अब्बाजान पाँव में फिर से चोट आई? ते म्हणतात नाही बेटा, पाँव में नहीं रहा, काश एक ऐसा शागिर्द मेरे खानदान में पैदा होता. कारण सदाशिवला ते शेवटपर्यंत आपल्या शिष्य म्हणून घेतलं. आणि तिथे ती रडते, त्यांच्या असं खाली बसते आणि ते वर आहे तिकडे. आणि मग शेवटी जेव्हा पडदा येतो तेव्हा अभिषेकींच्या आवाजात लागी करेला असतो, वीर गंभीर आवाज. आणि लोक इतकी निशब्द बोलत नाही आणि मनाशी खंत असते सदाशिव जातो म्हणून. कित्येक लोकांनी जवळ पाणी यायचं, अभिषेकींचं गाणं सुरू झालं तर हळूहळू पडदा येतो, नाटक संपतं. ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. लागी करेल हा कटार प्रसिद्ध झालं, माझं गाणं घराघरात पोचलं. मी 2-2 लाईन्स म्हणते, फार म्हणणार नाही कारण बोलायचं पण आहे. आज तुम्हाला आणखी काहीतरी बरंच ऐकवायचं आहे. सारिया से नैना हो गए चार, हाय राम लागी करे जुआ कटार कटार, लागी करे जुआ कटार कटार, करे जुआ लागी 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 करे जुआ कटार. वसंतराव बरोबरचे आणखीन अनुभव, ते ज्या पद्धतीचे गायक होते किंवा त्यांनी तुमच्याबरोबर कुठे कुठे गायकी नाही, वसंतराव बरोबर मी 16 वर्ष काम केलं. 1 नाही 2 नाही 16 वर्ष. नाटकातली बेटी होते, पण तशी पण त्यांची बोली बेटी होते. मला मुलगीच मानायचं ते. अतिशय माझा जीव होता, त्यांचा प्रेम होतं.
आणि म्हणजे काय म्हणजे आमचं कट्यार पहिल्यांदा, आता ही मागे सुद्धा मी ओळख सांगितलेली आहे आपल्याला की हे नाटक आमचं 6.5 तास झालं पहिला प्रयोग. एकही गाणी न गाता, एकही गाणं नाही, एकही सीन नाही, 6.5 तास प्रयोग साहित्य संघात झाला. त्यावेळेला पणशीकरांचं आणि अत्र्यांचं भांडण होतं, त्याच्यात काही सुधी होती. तर त्यावेळेला अत्र्यांनी मराठामध्ये अग्रलेख लिहिला, कट्यार घड्याळात घुसली. आणि ते जिथे जिथे पणशीकरणं करायचं त्यांचं बिल पाण्याने करायचे. अत्र्यांना ती सवय होती, म्हटलं तर मैत्री नाही तर एकदम दुश्मनी. दुसरं टोक म्हणजे अश्रूंची झाली फुलेला आले, त्याच्यामध्ये अग्रलेख लिहिला डुकरांना झाली फुले. पण पणशीकर कधी रागवले नाही. ते म्हणाले त्यांच्या आज मी जे उभा आहे त्यांच्या तोंडीनव्हेच नाही उभा, त्यांच्यामुळे मी उभा आहे. त्यामुळे साहेब काही जरी मला म्हणाले तरी मला राग नाही. आणि तरी सुद्धा 200व्या प्रयोगाला त्यांना गेस्ट म्हणून बोलवलं पणशीकरांनी. आणि आपल्याला असं खांद्यावर घेऊन आलो, आपल्याला चालता येत नव्हतं. एक खात या पणशीकरांच्या या खांद्यावर, एक खात या खांद्यावर, असं मधून असं आले, नाटकाला बसले, पहिला अंक झाला. आणि आम्हाला वाटलं तर काय बोलतात कोणा डुकरांना झाली पिले बोललेले, पण नाही हो, काय सुंदर बोलले, खूप सुंदर बोलले. ते म्हणाले की हे बघा, अशी कट्यार 1000 वर्ष त्यांचं म्हणणं म्हणजे सगळं लार्जर दॅन लाईफच केली. आणि म्हणाले की कट्यार का जर घुसली हे नाटक बघून मला म्हणे, मला दाभेकरांनी मागे भाषणात सांगितलं होतं मास्तरांनी की मी त्यांना गुरु मानतो मला. तर म्हणे हे नाटक पाहिल्यानंतर मला सांगावं असं वाटतं की शिष्यात पराय, असं काहीतरी ते बोलले होते. आणि म्हणाले की ह्या नाटकाचं कसं, ह्या नाटकाचं टोक आहे हे दाभेकरांचं आहे, लिहिलंय मास्तरांनी ना. या कट्यारचं टोक जे असतं ना ते दाभेकरांचं आहे. एक जी धार आहे ती कलावंतांची आहे, दुसरी धार जी आहे जी अभिषेकींची आहे, याची मूठ जी आहे ती पणशीकरांची आहे, आणि याची मॅन जी आहे ती रसिक प्रेक्षक. इतकं सुंदर भाषण केलं तुम्हाला मला मग काटा येतं की इतकं सुंदर बोलले, इतकं सुंदर बोलले अत्रे साहेब. तेच का हे अत्रे असं म्हणावं वाटलं त्या दिवशी आम्हाला. आणि मग वसंतरावांच्या बरोबर तर काय म्हणजे प्रत्येक प्रयोग आम्हाला पर्वणी असायची. कारण वसंतरावांचं गाणं कसं होतं, आणि वसंतराव म्हणजे तुम्हाला कसं सांगू, दशांगोळ म्हणूया आपण. त्यांना काय येत नव्हतं असं नव्हतं. मराठी अप्रतिम, संस्कृतीवर प्रभुत्व, इंग्लिश मिलिटरीत नोकरी केल्यामुळे इंग्लिशवर त्यांचं प्रभुत्व, त्याच्यानंतर तुम्हाला ते उर्दूवर प्रभुत्व. कारण बेगम अख्तरांना पत्र व्यवहार करायचा म्हणून बेगम अख्तरने त्यांना सांगितलं की आप उर्दू सीखो, हमें उर्दू में खत लिखा करो. त्याच्यासाठी ते उर्दू शिकले वसंतराव. उर्दूमध्ये पत्र लिहायचं बेगम साहेबांना, आणि त्याचं उत्तर बेगम साहेब त्यांना उर्दूमध्ये द्यायचं. असं हे फार सुंदर त्यांचं छान छान म्हणजे मी म्हणते ना. आणि मग वसंतरावांच्या बरोबर आणि आमच्या प्रयोगाला 3 वेळा आल्यावर 3 वेळा ज्या बाईला सिगरेट प्यायल्याशिवाय बसत नव्हत्या त्या, म्हणजे त्यांना सिगरेट लागायचीच. शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आल्या आणि त्यावेळेस शिवाजी मंदिर कसं ओपन होतं आतून, म्हणजे ती गच्ची होती. ते म्हणाले पहिले आम्ही कश लेते हैं फिर बात करते. वसंतरावांच्या बरोबर गळा भेटी झाली. म्हणजे पांडेजी म्हणायचे त्यांना, वसंतरावजी कधी कधी पांडेजी म्हणायच्या. आणि बुवा काय गायलेत होत्या दिवशी, मुलं असो, वसंतराव बेगम साहेब असो, ती पेटायचेच म्हणजे. आणि आमचे भार्गवराव मॅडम सुद्धा असं काही गायला लागलेला चांगला वडील सगळा, तर वसंतराव आत असायचे. ते पंडितजी होते ना, दिन गेले भजना मी म्हणायचे ना, तर वसंतराव आतून म्हणायचे आज म्हातारा पेटलाय वाटते. आणि कसं होतं जुन्या लोकांना, मामाने असं केलेलं आम्ही बघितलं नाही, जुन्या लोकांना थोडंसं असते, थोडंसं आपण कथा जे झुंडीत असतात ना थोडे, पण मामाना आम्ही कधी बघितले. पण वसंतराव म्हणायचे आज लावणारच वाटतं म्हातारा पेटलाय म्हणाले. गाणं थांबतच नव्हतं त्यांचं. अर्धा तास भार्गवराव मामा गायचे म्हणजे त्या काळामध्ये. आणि एकच गाणं होतं, मग गायला तर पाहिजे, त्यांचं एकच गाणं होतं आणि एकच प्रवेश. त्याच्यानंतर एकदम दुसऱ्या अंकात येतात ते सदाशिवला वाचवायला येतात ना, ते मारायला जातात जेव्हा कट्यारनी खासाय, तेव्हा ते येऊन ते घेऊन जातात त्याला शिष्य म्हणून. मग त्यांच्या धर्मशाळेत राहतो वगैरे ते सगळं सोडा. तर वसंतरावांचं म्हणजे एक ते विनोदी,
गाणं म्हणजे दशांगोळं म्हणजे गझल म्हणा, हिंदी म्हणा, नाट्यसंगीत म्हणा, सगळ्या भाषांवर प्रभुत्व. आणि त्यांच्याबरोबर राहून आम्ही खूप शिकलो. म्हणजे मला तर आम्ही एकदा रणजित देसाईंच्याकडे गेलो होतो त्यांच्या नाटकासाठी, कैसे हम बालमा त्याचं, आणि त्याचं मराठी झालं तुझी वाट वेगळी. रणजितने लिहिलं ते, रणजित देसाई. आम्ही पोवाडला गेलो, मी वसंतराव देशपांडे, पणशीकर आम्ही सगळे बसलो. आणि मला म्हणाले की कोणीतरी वसंतराव यांना पिन मारली रणजित देसाईंना, पहिल्यांदा काहीतरी म्हणायला सांगा. मग रणजित देसाई मला काहीतरी म्हण, आता बसले बुवा बसले, पणशीकर बसले. म्हणलं मी काय म्हणू? मग त्यांनी एकाने मला सांगितलं, अगं तू ते तुझ्या आईचं म्हणतेस ना ते म्हण ना, ते तू छान करतेस. आणि मी म्हटलं 2 लाईन्स म्हणते, म्हटलं बघूया. तर ते माझ्या आईचं गाणं येते, माझ्या आई पण चांगला गाणार होतं. नैनो से नैन ना मिलाओ, जाओ तुम जाओ चले जाओ, मैं हूँ भोली भाली, मुझे ना सताओ, मुझे ना सताओ, मैं हूँ बावरिया, तुम जाओ चले जाओ. हे मी थोडंसं असं वगैरे करून आदा करून म्हटलं होतं सगळ्यांच्या समोर. मग बुवा म्हणजे आमचे म्हणाले की आदा असं करत नाही बेटा, मी शिकवतो तुला. बुवा नाही, तुम्हाला माहित आहे की मला माहित नाही. बुवा लक्ष्मी महाराजांच्याकडे नृत्य शिकवलं होतं. वसंतरावांना नृत्याचा अनुभव होता. लय भास्कर म्हणूया, तबला छान वाजवायचे, पेटी छान वाजवायचे, काय येत नव्हतं हे विचारा ना. वसंतरावांसारखा कलाकार होणं शक्य नाही, खरंच सांगते तुम्हाला, होणं शक्य नाही. आणि बुवाने मला बसून आगा करून दाखवलं आणि मी बघतच राहिले. मी बाई असून एवढं करू शकलो नाही. बुवा करून आणि ती लक्ष्मी महाराजांची शिकवली त्यांनी मला. आणि बुवांचे डोळे जे होते ना अतिशय चंचल आणि अतिशय बोलके. त्या बोलण्यामध्ये राग दिसायचा, त्या बोलण्यामध्ये प्रेम दिसायचं, जिव्हाळ्यात मला तर रोज दिसायचं. आणि मी मुलगी म्हणूनच नाटकात काम करत होते ना. असं ती बसते क्या हवा देते म्हणून मला सांगतात, माझ्या डोक्यावरून हात फिरवतात, मला वडिलांचा हात फिरल्यासारखंच वाटायचं. इतकं माझ्यावर जीव होता वसंतरावांचा. मोहे छेडो ना, आणि काय आदा करायला, हा मोहे छेडो ना, मोहे छेडो ना, नंद के अबहू छेडो ना, हो मोहे छेडो ना, नंद के अबहू छेड़ो, मोहे छेड़ो ना, भोर भई घर जाने दे मोहे, अब भोर भई घर जाने दे मोहे, तोरे पैया पढ़ू मैं तेरे, पैया पढ़ू मैं तोरे, जाने दे बैल नंद के अबहू छेड़ो ना. वसंतरावांकडून सगळं शिकायला मिळालं. त्याचा उपयोग मला पुढे बैठकीच्या लावणीमध्ये झाला. आता आपण वसंतराव देशपांडे तर आलोच आहोत, त्याच्यामुळे पु ल देशपांडेंच्या बरोबर पण. कारण वसंतराव देशपांडेने माझ्या नाटकाला संगीत पण दिलं होतं. वीज म्हणाली गर्दीला, त्याच्यातलं 2-3 गाणी वसंतरावांचीच होती. 4 होत्या पक्षी, महर्षीने गाणी, म्हणजे गाणी ती गाजलीने 4 होते, जास्त गाजलं. तर त्याच्यातला एक छोटासा 4 ओळीचा प्रवेश करते मी ते गाणे एक लाईन म्हणतो. जुलेखा आणि राणी. जुलेखाचा जो प्रवेश आहे ती लंगडी झाली, तिला ब्रिटिशांच्या गोळीने तिचा पाय जायबंदी झालेला आहे, लंगडी झाली, ती राणीबरोबर लढायला जाऊ शकत नाही. हे तिचं दुःख आहे जुलेखाचं. राणी अशी दुसऱ्या दिवशी तिला जायचंय युद्धाला, म्हणजे ब्रिटिशांच्या बरोबर ती जाणार असते. ती तटावर अशी एरझारा घालत असते, अतिशय म्हणजे राणीचा मूड नसतो. तेव्हा ही येते
राणी सर, मी थोडंसं 4 वाक्य बोलते तुमच्याबरोबर, मग 4 होत्या म्हणते. मुजरा राणी सरकार. हे ग जुलेखा, अगं तुझा पाय जायबंदी झालाय ना. अगं तुला वैद्यांनी जरा आराम करायला सांगितलंय. हे बघ, उद्या सर्जराव महाडिकांच्याकडे माणसं येतील आणि तुला मेळ्यात घालून घेऊन जातील. जा, माझी मिळी कोळी, महाडिकांच्याकडे जा आणि सुखाने राहा. सुखाने? तुमच्याशिवाय? हो, माझ्याशिवाय, मुंदरशिवाय, काशीशिवाय. अगं एका आत्म्याची 4 शरीरं आहोत, पण आता ही ताटातून घालायला रत्नायचं नाही. आपल्या आठवणी. किती छान कल्पना आहे. ही सुशिक्षित, ही गणित आहे. पण 1857च्या बंडात ती राणीच्या सखी सेनेमध्ये प्रवेश घेऊन शेवटी तोफेवर तिला नेमते राणी, आणि शेवटी तोफेच्या निशाणीमध्ये तिला मरायचं असतं, पण ती त्याची मदती हौतात्म्य पत्करते. मैत्रिणीच्या कडनं ती बंदूक सांगते की माझं गाणं झाल्यानंतर बंदुकीनं तू मारायचं मला तिथे लढायला जायचं नाही, मी जाऊ शकत नाही. ते दुःख आहे. अरे किती छान कल्पना आहे. बाई 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 मला एकच सांगा, मी उद्या तुमच्या बरोबर येईल? नको, मी लढू शकत नाही, तो चालू शकत नाही, नुसतं लोढणं होईल. नाही, मी नाही यायची. अगं पण जुलेखा आणि सहिला, तुम्ही या मी 4 होत्या का म्हणते. हे गाणं मी का प्रवेश करते, कारण राणी स्वतः आणि तिच्या त्या 3 दासी. एक आहे तिच्या माहेरपणातून आलेली काशी, दुसरी आहे राजस्थानहून आलेली मुंदर, आणि तिसरी ही जुलेखा, जी एक गणिका आहे आणि नंतर ती 1857च्या बंडात सामील होते. तर अशा या 4 मैत्रिणी, त्या 4 होत्या पक्षिणी, असं ते शिरवाडकरांनी काव्य लिहिलेलं आहे. तर ती आणि सहिल्यानं तुम्ही, अगं आपलं आठवणी तळजींचं किती छान कल्पना आहे ना. आसमानाच्या रितेपणात आपल्याला तेजाचे आकाश हे पेटायचे, अभावाच्या सरोवरात आपल्याला सौंदर्याची कमळ फुलवायची आहे, ढगांच्या धुक्यावर कशिदा काढायचा आहे स्वरांचा, आणि शून्याच्या इलाख्यात मंदिर उभारायचे आहे काळजातल्या स्वप्नांचे. हे जरी थोडंफार घडलं ना तरी सारखं झालं बाळांना. अंधाराशी चोरी करायला आपल्याला वेळच नाही. बाई बाई मी वेड्यासारखं बोलते का? हो नको, आता नाही बोलणार. आणि मला फक्त एक गाणं म्हणायचं. म्हणून ऐकताय ना? हो ऐकते. 4 होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी, 4 कंठी बांधलेली, एक होती साखळी. पक्षिणी त्या, रात होती वादळी, 4 कंठी बांधलेली, एक होती साखळी. 4 2 होत्या त्यात हंसी, राजहंसी, एक ती आणि एकीला कळेना जात माझी कोणती. 4 होत्या पक्षिणी त्या, कारण लोकांना कळत नाही या 4 पक्षिणी म्हणजे कोण. म्हणून ती म्हणते की 2 होत्या त्या तर हंसी म्हणजे जुलेखा आणि मुंदर, राजहंसी म्हणजे राणी, आणि एकीला कळेना जात माझी कोण. मी तर 1857च्या बंडात एक गणिका म्हणून मी सामील झाले. जात माझी कोणती मलाच माहिती नाही. असं ते म्हणून ते रूपक आहे. म्हणून मला सगळ्या सांगायला तो प्रवेश करून मला हे गाणं म्हणावं लागतं. कानेटकरांच्या
वसंतरावांच्या आपण आठवणी ऐकल्या, पुलंच्या पण काही आठवणी आपल्याला घ्यायच्या आहेत. कारण माझी चन्नक्का बघून पुलंच्या बरोबर थोडीफार आम्ही आणि पुलंचं सासर आमच्या सोलापूरचं बरं का, मी सोलापूरची आहे त्यामुळे त्यांचं सासर सोलापूरचं. आणि दिवाडकर डॉक्टर म्हणजे हे कर्जतवाले जे दिवाडकर आहेत ना ते नातेवाईक आहेत पुलंचे, वडेवाले कर्जत दिवाडकर आहेत ना ते त्यांचं आहे. तर ते दिवाडकर जे सोलापूरचे डॉक्टर दिवाडकर होते ते माझे फॅमिली डॉक्टर इंदुताई आणि डॉक्टर शिवराम दिवाडकर. पुलं आले की सोलापुरात कार्यक्रम असला की पुलं तिकडेच उतरायचे. आणि डॉक्टर दिवाडकरांना माहित होतं की ही मुलगी नाट्यवेडी आहे, ती काय काम छोटं मोठं रोल वगैरे करत होते, जबाल बरोबर तुझे तूच काशी केलं ते तू बघा ना. म्हणजे माझा योग कसा नाटकात पहिल्यांदा चेहऱ्याला रंग लावला तो पुलंच्याच नाटकाने लावला. अतिविशाल महिला मंडळ जे आहे त्याच्यात मी नाडकर्णी केले अय्या मंडळ पुलंच की हो मी केला होता. आणि त्याच्यानंतर तो मी गीता केली, जबाल पटेल श्याम आणि मी गीता, खूप प्रयोग केले आम्ही. आणि मग मी त्यांचे प्रयोग कोणाचं तरी डॉक्टरांचं असं पकडायचं आणि मला डॉक्टर यायचे आणि डॉक्टर घेऊन जायचे मला. त्यांची आमचे डॉक्टर होते ते फॅमिली डॉक्टर होते. तेव्हापासून थोडीफार पुलंच्या साहित्याशी पुलंच्या नाटकांशी माझी ओळख होती, म्हणजे नाही असं नाही. पण कट्यार पाहायला आले ते पहिल्यांदा कट्यार पाहायला आले तिथे नाटकाला म्हणजे वसंतराव देशपांडे आणि मी आम्ही काय करणार त्यांच्यासमोर. आणि भाईने विचार केला की अरे प्रभाकर आता हे 4:45 तास नाटक बघायचं राहिलेलं नाही, हे नाटक एडिट करावं लागेल. मग पंचित म्हणाले तुम्हीच करा. ते म्हणाले नाही, दुसऱ्या लेखकाचं नाटक एडिट करायचा मला अधिकार नाही. बघा एक लेखक दुसऱ्या लेखकाला सांगतो म्हणजे विषयी सांगतात. मग पंचिकांनी ट्रंकॉन लावला. दार्वेकर ऑल इंडिया रेडिओवर होते ना, नागपूरला होते की हे नाटक असं असं पुलं मी बसून आम्ही वसंतराव देशपांडे आम्ही तिघं बसून एडिट करायचं तर आम्ही करू का. मास्तर भाई करतायत ना, माझं काही म्हणणं नाही एडिट करू. मग तेवढं नाटक आम्ही 3.25-4 तासावर आणलं. तुम्ही जे बघता ते एडिट केलेलं पण ते भाईंनी एडिट केलं, पुलं देशपांडेंनी एडिट. पण त्याच्यामध्ये बरेचसे प्रवेश उडाले, गाणी उडाली आमची बरीचशी 2-3 गाणी उडाली त्याच्यात. आणि मग त्या निमित्तानं आमच्या 200व्या प्रयोगाला आले, शेवटच्या प्रयोगाला पण तेच होते, पुलं देशपांडेच होते अध्यक्ष. रवींद्रला झाला तो शेवटचा प्रयोग वसंतरावांचा. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं अरे प्रभाकर 4:45 झालं तरी ना, अरे आपले सगळे नाटकातले गाणार येते ते मारुतीच्या क्षेत्रात आता वाढत जाणार. मग तू असं करणार, तू जेव्हा जाहिरात देशील ना नाटकामध्ये तेव्हा तू असं कर, तू शेवटची गाडी नाही तू पहिली ट्रेन मिळेल म्हणून जाहिरात दे. म्हणजे प्रयोग 6:30ला जरी सुरू झाला 12:30 1 कधी का होईना लोक बसतील स्टेशनवर. 3:30 4 4:15 4:40ची असते ना पहिली लोक. म्हणजे तू पहिली ट्रेन मिळेल आणि पडशीकडे कशी जाहिरात केली पहिली ट्रेन मिळेल म्हणून. आणि भाईंच्या कल्पना म्हणजे एक खूप पंचकरांचं असं तर प्रत्येक नाटकावर ते वेगळी घंटा घ्यायची. त्यांची जेवढी प्रोडक्शन झाली त्यांची वेगळी घंटा त्याची पूजा करायची. आम्ही कट्यार असो अश्विनी झाली फुले असो सगळी जी काही त्यांची महाराणी पद्मिनीचे नाटक होते सगळी नाटकं ते तोडे नव्हेच ते सगळ्या घंटा अशा मांडून त्याची आम्ही पूजा करायची. मग भाई म्हणाले असं करूया आपण तुझ्या नाटकाच्या जेवढ्या घंटा आहेत त्या आपण रवींद्र थिएटर तेव्हा जुनं होतं, रवींद्रनाथ टागोरांची मूर्ती होती तिथे, आता ते नवीन झाले. तर त्या रवींद्रनाथ टागोरांच्या पायाशी त्या सगळ्या घंटा ठेवल्या. त्या सगळ्या घंटा ठेवल्या आणि भाईंनी सांगितलं की तेव्हा नाटक संपेल तेव्हा सगळ्या कलावंतांनी माझ्या सपोर्ट सगळ्या बॅकस्टेज वर्कर्सनी 3:30ला प्रयोग संपला त्यांचा. आणि म्हणाले हा घंटानाद करूया आपण 3:30ला लोक पटकन जातील स्टेशनवर. आम्ही घंटानाद केला त्या सगळ्या आणि त्या घंटांचा आवाज. आणि रात्र म्हणजे शांत असतो निरोप शांतता सगळी पण त्या घंटांमध्ये तेवढं लावू दे लोक जागी होती म्हणाले. पण आपण घंटानाद करायचं 3:30ला आम्ही सगळ्यांनी घंटाला भाई स्वतः आमच्या बरोबर होते. त्यामुळे पुलंचं आमचं खूप जवळचं. आणि मग माझी चन्नक्का बघितली त्यांनी इथे विंगेत उभे राहिले. मी त्यावेळेला चन्नक्का करत होते पंचकांच्या नाटकात मी 1000 प्रयोग केले बरं. पहिले काही प्रयोग मी चन्नक्का केली त्याच्यानंतर सुनंदा गातांनी जवळजवळ 700 प्रयोग केले तोमी नवीसमध्ये. आणि चन्नक्का मी 200 प्रयोग म्हणजे असे 1000 प्रयोग माझ्या नावावर आहेत तोमी नवीच्या खात्यावर म्हणजे आहेत ते.
तर ते नवरा बायको भिंगेत उठले होते. सुनीताबाई पुण्याला प्रयोग होता. भिंगेत त्यांचा रात्री आसामीचा प्रयोग होता. मग ते मला हे नंतर मला सुनीताबाई कळलं तुझी चंद्रका बघितली आम्ही आणि मग मी भाईंना बघितलं अरे गोरी मुलगी आहे तिला आपण कुठेतरी घेऊया आपल्या कुठल्या तरी नाटकात आपण तिला योग्य असा पूर्व जेव्हा लिहिशील पण या मुलीची आठवण ठेव तिला आपण करूया. तर आता मी जरा तोमिनेनं तुला चंद्रका करू का? 2च मिनिटं करते कारण तुम्हाला जरा हसायला पण पाहिजे ना. ती गावरानी आहे. ती लोखंडीची बायको आहे आणि तिची आता साक्ष आहे. नवरा बसलेला आहे या याच्यावर माझी साक्ष तिथे मागे कोर्ट आहे सगळं. आणि बाई बाई तुमचं नाव काय? चन्ना. संपूर्ण नाव सांगा आता गवया. संपूर्ण नाव सांगा. चन्नका लकपा लोखंडा. मग वकील उठतात. बाई बाई तुम्ही आरोपीची बायको आहात. मुर्दा तुला काय वाटतं मी तुझी बायको आहे? आता या गीतेवर हात ठेवा आणि शपथ घ्या आणि सांगा देवा शपथ खरं सांगेल खोटं सांगा नाही. सांगेन नाही म्हणा. देवा शपथ खरं सांगेल खोटं सांगणार नाही. देवाच्या खरं सांगेल नाही सांगणार खोटं. आलाय मोठा काय खोटवाला. मी त्याच्यानंतर वकील विचारते बाई तुमचा नवरा तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्तानं जेव्हा बाहेर जातो किती महिने बाहेर जातो? आकडे मोजा तुझ्या म्हणे साडीमध्ये नाही गेले. हा मी सांगून ठेवते. 4 महिने नाही. 6 महिने भारवा. मग 10 महिने वय 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 जात असते. मग तुमचा नवरा जेव्हा तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्तानं बाहेर जातो तेव्हा तुमच्या खर्चाला पैसे कोण देतो? तू नाही तर फुचेर बसलाय तुला तो बाप जजकडे हात दाखवतो. द्या मीठ म्हणतो जातो. मग आता दाखवला लोखंडे. चन्ना या न कानडी बोलणारी या न माझं नाव काय? हिंदी असू या न. चन्ना माझं नाव काय? लकपा लोखंडा. बर चन्ना आपलं लगीन किती वर्ष झाली? या वया लगीन बंधू यारडू मुरू नाकू 10 वर्ष झाली. 10. त्यांना का आपल्याला पोरं किती? या वया पोरं काय तरी काय हो तुमचं काहीतरी काय बघा. पोरं किती आपल्याला? मल्लण्णा कल्लवा बसवा धाकला भीमण्णा. लगेच तुम्ही पिरुंगात गेला नव्हता. चन्ना या सगळ्या बायकांचं असं म्हणणं आहे की म्हणे या बायकांशी मी लग्न केली यांच्यापासून म्हणे मला मुलं झाली. अहो वा ये बघ सरकारा माझ्या पतिदेवाला गुमान सोडलं नाहीस ना तर सरकार वळलू मुळदा वळलू मेल्या तुझा चप्प चप्पीला. सादर केला. आणखी पुढच्या काय पुलंच्या मग नंतर त्यांच्याजवळ मी बटवटमध्ये काम केलं आणि लावणी त्यांची बटवटमध्येच लावणी पण मी म्हणत होते. कॉलेज कन्याकेचा रोल होता माझा. मी भाईबरोबर दुवेट गायले. मी भाईबरोबर आकाशवाणी बटवट केंद्र म्हणून एक भाग असायचा. त्यांचं म्हणजे छोटे असं स्किट्स नाही म्हणतात त्याला प्रहसन म्हणतात. वेगळं असतं. आणि मग ती लावणी आणि भाईंच्या समोर बसून शिकलो. नाव किती भाग्यवान आहे. भाईने आम्हाला शिकवलं. अभिनय शिकवला. गाणं शिकवलं. विनोद कसा कारण ते स्वतः नाही हसायचं लोक हसायचं पण भाई अजिबात हसायचं. मला पोटच दुखायचं आवडून किती जोरात हसायची सवय असते ना मग आणि मग त्यांच्याकडनं लावणी पण शिकली. त्यांच्या 2-3 मेला म्हातारा करतोय लाडी गोडी पिकल्या पानाला हिरवी घोडी. पिकल्या पानाला हिरवी घोडी. पिकल्या पानाला हिरवी घोडी.
पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी. मला म्हणतो माझी हो ग चंद्रा, मला म्हणतो माझी हो ग चंद्रा. वयाच 60वर 15, वयाच 60वर 15. होडी पोचलीये पलीकडल्या बंदरा. कशी जमावी अहो कशी जमावी आमची जोडी. पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी, पिकल्या पानाला हिरवी गोडी. हे सगळं भाईंच्या बरोबर राहून करायला लागायचं मला. म्हणजे असं आवडायचं नाही पण मी गायची. असे आजूबाजूला असले की आपल्याला जरा मनाला दडपण असतो, भीती वाटते. मी 1-2 वेळा हसले तर वसंतराव मला म्हणाले होते, ग बेटा तू हसतेस, तू असं कर, तू म्हणे बाथरूमला जाशील ना तेव्हा दातात म्हणे भेट फोडून घे. असं होतं म्हणे, हसणं थांबतं. काही केली ना की हसणं थांबतं. तिथं जाऊन म्हणे असं जर ठरवलं तुझं हसणं बंद. आणि मग पुढच्या बरोबर बटबट झालं, हे गाणं शिकले मी. पण त्याच्यानंतर पुढे NCPA चे चेअरमन नॅशनल आहे NCPA, आणि तिथे त्यांचं प्रोजेक्ट होतं बैठकीची लावणी. बैठकीच्या लावण्या त्यावेळेला रानडे सर पण होते. अशोक रानडे सर म्हणजे आम्ही खूप शिकलो या लोकांकडून. मी फार भाग्यवान आहे. अशोक रानड्यांच्याकडनं, पूर्णांच्याकडनं, वसंतराव देशपांडेच्याकडनं. मग असं म्हणता म्हणता गेले मी त्यांच्या बैठकीच्या लावणीसाठी. आणि बाई सुंदराबी खूप जुन्या गाणार आहे, त्यांची ती लावणी तुम्ही माझे सावकार. आणि मग लोकांनी सांगितलं की ही नृत्य करते. आमच्या ते तिना मारायला खूप असतात, तबलेवाले आमचे, पेटीवाले, व्हायोलिन वाजवले. आमच्याकडे अगदी वाजवले गेले. आमचा शेखर खांबे ते आता गेला चांगला तबला वाजवणारा. त्यांनी सांगितलं बाईंना की ती छान करते, तिला सांगा नऊवारीवरून साधी बसून करायला त्या गाण्यात. मला बाईने वेगळं आले, मला म्हणजे हे बघ या गाण्यावरनं तुला थोडा आदा करायचा आहे. आणि मी म्हटलं नऊवारी साडी नेसून एका महिन्यासाठी? हो म्हणाले, सवेश साधी, पण हे बघ आदा करायचा आहे पण तो अगदी न करायचा, उशृंखल वाटता कामा नये. मी मला दटावल्यानंतर मी काय दिशा होती काय उशृंखल करायची. त्यावेळेला चेतन दात्रा, वामन केंद्रे हे सगळे NCPA मध्ये अशोक रानड्यांचे सहाय्यक होते. आणि माझं आता इंटरव्हल व्हायच्या अगोदर माझं गाणं होतं, बाकी अगोदर सगळे म्हणून जायचे. शिल्पी सरोडकर, शरद जांभेकर, सगळ्या मेघा गोपटे होते त्यावेळेला सगळ्यांनी. मग नंतर माझी एंट्री, माझी आई प्रयोगाला आली होती NCPA. आमची जरा भाषा सोलापुरी आहे बरं का, म्हणजे आमची हिंदी उर्दू जरा सोलापुरी किंवा हैदराबादी अशी असते. माझी आई माझ्या बहिणीला म्हणते, अगे ये सोलापुर वो फैयाज कब का निकली, अभी तक नहीं पहुंची, छक्के गाने में अभी तक नहीं स्टेज पे आई नहीं दिखता, असं माझी आई म्हणाली. तर मग शेवटपर्यंत माझी एंट्री नाही ना, आई चौकीची झाली. एवढी निघाली लवकर सगळं साडी बिडी वगैरे घेऊन सगळं. आणि मग माझी एंट्री झाली. आणि माझ्या स्वतंत्र फोकस ठेवला होता, माझ्या लाईटिंग ठेवलं होतं. फक्त 2 जणांना 2 लाईटिंग लाईट्स. आणि मी येऊन बसते आणि आई सांगतात की आता सुंदराबाईची ही बाई तुम्ही माझे सावकार पहिला सादर करून म्हटल्यानंतर NCPA मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि माधव गडकरांनी दुसऱ्या दिवशी लिहिलं होतं, ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली. आणि ती लावणी कशी होती, मी केली, थोडी आधा केला, सगळं केलं. आणि घाबरून घुबरून इकडे एका दगड अशोक रानडे, एका दगड बाई. मग अगदी न करायचं म्हटल्यानंतर फार उशिरून पण करता आलं नाही मला. आणि गायले त्याच्यातही खूप छान झालं. शेवटपर्यंत मी गात होते. बाई गेल्यानंतर सुद्धा अशोक रानडेंनी खूप कार्यक्रम केले त्याचे बैठकीच्या लावणीचे. आणि मी एकदा सांगायला गेले त्यांना, अशोक रानडेंना, सर आता तुमचे सगळे शिष्य तरुण वर्ग इथला सुरेश बाकुटणा, कल्याणी साळुंके, आमची पांडे ती, ते सगळे शिष्य होते, त्यांच्याकडे शिकत होते.
आणि मी नाटकात काम करून जेवढं मला शिकता येईल तेवढं मी शिकत होते. मग त्यांनी मला सांगितलं की नाही, त्यांची बायको खोजा होती, चांड्यांची बायको खोजा होती. त्या म्हणाला, देखो कयास, जब तक के लोग तुम्हें सुनना चाहते हैं, जब तक के लोग तुम्हें देखना चाहते हैं, तब तो मैं कहूँगी रानडे के प्रोग्राम से तुम कभी नहीं जाओगे. तुम्ही बरोबर आणि शेवटपर्यंत केलं होतं तिची लावणी. नाही म्हटलं मी सर. आणि त्या लावणीची एक झलक परत पदर घ्यावा लागेल. नऊवारी साडी आणि अंबाडा. मग मी म्हणाले एका गाण्यासाठी मला सगळे करायला लागेल. पण मी नाही म्हटलं नाही, गायला पण नाही म्हटलं नाही आणि सगळ्यांना पण नाही म्हटलं नाही. नंतर शेवटी झाली आणि जुन्या पद्धतीने माझे सावकार जीवलगा मनामध्ये स्मरून मी माझे सावकार. दोन विहिरी आहे धनंतर घ्या बागायत करू जीवलगा मनामध्ये तुम्ही माझे सावकार. ही जमीन आहे कशी कशी ही जमीन आहे कशी. जसे सोने बावन कशी. घ्या पुरी करून चौकशी जीवलगा मनामध्ये स्मरून मी माझे सावकार. लावणी म्हटलं की तो जो एक वेगळा बाज डोळ्यासमोर असतो, पण तरी सुद्धा ही बैठकीच्या लावणीतनं सुद्धा. आणि बैठकीची लावणीची म्हणजे थोडा इतिहास पण मला सांगावासा वाटतो. तुम्ही अमररूपाई पाहिला असेल, लटपट संध्याकाळी गाणं म्हणून नाचतात वगैरे, फिरतात इकडे तिकडे असं करतात. ते मोनाजी बघतो, त्या मोनाजीला याचा त्रास होतो की तो म्हणतो की या कलावंतिनी ज्या आहेत या सगळ्या बावनखणीतल्या त्या सगळ्या चांगल्या गातात, दिसायला छान आहे, पेश चांगलं करतात, नाच चांगला करतात. तर त्यांनी सगळ्या कलावंतिनींना बोलवलं मोनाजीने आणि त्यांचं सगळ्यांचं बौद्धिक घेतलं. आणि त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही सगळ्या चांगल्या गाता, दिसायला छान आहात, तर तुम्ही म्हणजे हे जे नृत्य करून गाता, दम लागतो ना नृत्य करून गायचं म्हणजे, मग धड गाणंही होत नाही आणि धड आदाही होत नाही. तुम्ही हेच मध्ये बसून करा. तेव्हापासून बैठकीची लावणी सुरू झाली, बसून गायचं आणि आला करायचं. ते होणारीने सुरू केली ही प्रथा. आम्हाला हे अशोक रानडेंनी सांगितल्यामुळे आम्हालाही कळलं. बेगम अख्तरांच्या बरोबर सुद्धा आपण बरेच त्यांचे अनुभव आहे, ते पण आपण लोकांसमोर मांडूया. मी एक सिनेमातली माझी लावणी तुम्हाला ऐकून दाखवली, कारण मी राम कदमांच्याकडे पण 2-2 लाईन्स दाखवणार आहे. कारण इच्छा माझी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पाडायला पिकले आंबा, पण ही सिनेमातली जी आहे ती राम कदमांची. आणि कट्यार बघून या सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, श्री रामचंद्रांनी बोलवलं, मला राम कदमांनी बोलवलं, जयदेवजींनी बोलवलं, मला आर डी बर्मनजी बोलवलं, मला सगळ्यांच्याकडे गायली. पण त्याला कारण आहे कट्यार, कारण हे सगळे वसंतराव आणि मेन आम्ही नाही, आम्ही ते एक खांबी तंबू होतो वसंतराव देशपांडे, आम्ही सगळे पिलर्स माझी वडील त्यांना टेकू द्यायला. त्यामुळे आणि ते सगळं वसंतरावचं म्हणणारेपासून सगळे आले होते आमच्या नाटकात. हिंदुस्थानातलं एकही गायक, एकही वादक असा राहिल्याने त्यांनी कट्यार चालवली.
रविशंकर सुद्धा आले त्यांच्याकडे, वसंतरावांच्या सत्कारासाठी आले होते. वसंतरावांची जेव्हा 75 झाली तेव्हा पणशीकरांनी त्यांनी वसंतरावांना सांगितलं की प्रभाकर आता तो सवय जन्माला येणार आहे गाजवायला रविशंकर, तर त्याच्या हातून माझा सत्कार करायला पाहिजे. मग पणशीकर कशाला पणशी नाही म्हणाले वसंतराव, ठीक आहे म्हणा आपण तेव्हा आपण प्रयोग लावूया. मग आदल्या दिवशी रविशंकर आले होते, त्यांना भेटायला गेले. वसंतराव पण गेले होते. रविशंकर वाले मैं अगले दिन बजाने वाला हूँ, मुझे और जाना है दूसरी तरफ बजाने, मगर वसंतराव जी का सत्कार है तो मैं जरूर आऊँगा, मगर जब तक कि सत्कार होगा तब तक बैठूंगा, फिर मैं जाऊंगा मेरी फ्लाइट है. म्हणजे म्हणाले तेवढ्यासाठी तरी या, तेवढ्यासाठी तरी तुम्ही या, त्यांचा सत्कार तुमच्या हातून व्हायला पाहिजे. हो कसले उत्तर रविशंकर शेवटपर्यंत बसले रविशंकर, आणि ते केवळ वसंतरावांमुळे बसले. त्यांचं गाणं त्या दिवशी ते अलौकिक आणि अद्भुत होतं गाणं. मी खरं सांगते, असं कोणी आलं की वसंतरावांना काय व्हायचं मला माहिती नाही, अप्रतिम व्हायचं. विजयनाजी येऊन गेले, लताबाई आल्या, लताबाई ते आता दिनानाथ झालं ना पुरस्कार, असंच त्यांनी आपल्या वडिलांच्यासाठी पट्यार घेतलं होतं. आणि लताबाई पहिल्या आले बसलेल्या हो शिवाजी मंदिराला, त्यावेळेला हे नव्हतं, दिनानाथ नव्हतं तेव्हा. आणि मी लताबाईंच्या पायात आणि सोन्याच्या साखळ्यांकडे माझं लक्ष, त्या आशा बसल्या त्या पायात सोन्याच्या साखळ्या त्यांच्या. आणि प्रयोग झाला, वसंतराव खूप सुंदर झाले, विजयनाथजी भेटले, सगळे भेटले. आणि मी एका ज्योतिषाला म्हणजे तुझी ज्योतिषाला म्हणून विचारते कारण असं पायात सोन्याची साखळी घालतो का, घालायची फॅशन होती का आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की नाही, राज याच्यातले जे असतात त्यांनाच फक्त सोन्याची साखळी पायात घालायची आहे, परमिशन आहे. म्हणजे ते राजगायिकाच आहेत, हिंदुस्थानावर राजेच करताय तुम्ही त्यांच्या गाण्याने, त्यामुळे म्हणजे त्यांनी घातलं तर काही हरकत नाही. पायातल्या सोन्याच्या साखळ्या. आशाबाई किती वेळा तरी प्रयोगाला आल्या, विजयनाथजी आले, विजयनाथजीने अरुण दाटेकर मित्र त्या काळातले. तिसरा अंक सुरू झाला ना की पेडरहून साहित्य सांगत यायचं, समोर आमच्या जागा नसायची, फुल असायचं, तो समोर बसायचं आणि वसंतरावचं गाणं ऐकायचं आणि शेवटी वसंतरावनं गळाभेटी करून जायचं विजयनाथ अरुण दाटेकर. असाच एक आमच्या प्रेक्षकाविषयी सांगायचं मला. आमचं नाटक बघायला जुना नट खलनायक मदर इंडियामध्ये कन्हैयालाल, आमचं कट्याळचा शिवाजी मंदिरचा एकही प्रयोग त्यांनी चुकवला नाही. आणि सगळे तिकीट काढून प्रयोग झाले, सगळे तिकीट काढून. ते आले की पणशीकरांनी सांगितलं, समजा आले कन्हैयालालजी तो तिकीटाचे पैसे, ते म्हणजे नाही मुझे वसंतराव जी का प्ले देखना है, मेरे पैसे दे. पैसे द्यायचे, तिकीट घ्यायचे, मग नाटकाला यायचे. त्या दिवशी आम्ही मग आमच्या शेवटच्या प्रयोगाला त्यांचा सत्कार केला. कन्हैयालालजीचा पणशीकर पण वेगळ्या वेगळ्या कल्पना म्हणजे काय होते. आणि मग त्यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला कन्हैयालालजींचा. न चुकता सगळे शिवाजी मंदिरचे प्रयोग पाहिले त्यांनी. मग दिवसा असो रात्रीचा प्रयोग असो काही असो, ते नाटकाला येणार म्हणजे पहिली सीट पणशीकर शिवाजी मंदिरला कन्हैयालालजी राखून ठेवायचो आम्ही, कारण ते येणार म्हणजे येणार आणि पहिला प्रयोगाला असणार. असेही प्रेक्षक आम्हाला मिळाले. काय सांगायचं, अगदी देवमस्करांचा आता उल्लेखच आला म्हणून सांगते. 3 वेळा प्रयोगाला आला. पहिला प्रयोग आहे तो शिवाजी मंदिरलाच आला. मी त्यांना सिगरेटची जरायलाच होती, पण आल्या पहिला 2.25 तास आमचा अनुभव. त्यांना असंही झालं पोलीस जाऊन सिगरेट पिते असं झालं, आणि बाहेर गेल्या त्यांच्यात प्रश्न आला. नंतर प्रयोगाला जिथे जिथे प्रयोग असायचा तिथे तिथे देवमस्कर असायचे. पुण्याला झालं, सवयीला गायला आल्या होत्या. आणि सवयीला म्हणजे सगळे गाणारे येतातच त्यावेळेला, कोणाकोणाची हजेरी असते, कोणतं ऐकायला येतात, बाहेरचे प्रेक्षक येतात ऐकायला. तर त्या दिवशी त्यांचं गाणं पुण्याला पण होतं आदल्या दिवशी, म्हणून राहिल्या. त्यांची एक शिष्य आहे सुंदराबाई पंडित म्हणून पुण्याच्या, त्यांच्याकडे उतरायच्या त्या. प्रयोगाला आल्या, प्रयोगाला बसल्या. भरतनाट्य मंदिर, जुनं भरतनाट्य मंदिर का आज भरतनाट्य बरंच सुसह्य आहे. त्यावेळेला जुन्या थिएटरमध्ये सुद्धा गेलं वाटतं. आमच्या प्रयोगाला आल्या, बसल्या 3 वेळेला. मला जेव्हा संशयकलेचं काम करायचं होतं, वसंतरावला कुठून तरी कुणकुण लागली होती की हिला बालपणापासून बेगम साहेबांचं गाणं हिला आवडतं, मनापासून या पोरीचं प्रेम आहे त्या गाण्यावर, त्या ती गायकी म्हणा काही म्हणा. तर मला म्हणाले की चल आपण बेगमला भेटायला जाऊया सी ग्रीन साऊथला. म्हणून आता कशाला वसंतराव, संध्याकाळी प्रयोग आहे आपला शंभूखानंदा, एका मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी होता तो प्रयोग.
आणि तुम्ही कलाकारांची नावं ऐकाल ना, त्या दिवशी दाजी भाटोडेकर पाल्गुनराव, विजयाबाई मेहता कृतिका, मी रेवती, छोटा गंधर्व आमचे अश्विन शेठ, आणि मग त्यांचा मित्र असतो वैशाख शेठ, ते होते नंदकुमार रावते. आणि जलशामध्ये वसंतराव देशपांडेंचं गाणं, जलशामध्ये वसंतराव देशपांडे गाणार होते त्या दिवशी. असा न भूतो न भविष्यती असं केलं. आणि त्या दिवशी मला नेलं, मला म्हणाले त्यांचं त्या दिवशी काही येणं नव्हतं कार्यक्रमाला, प्रयोगाला येणं नव्हतं, म्हणजे संशय कळवला. चल म्हणायचं जाऊया. म्हणजे कुठे? बेलूनला. आता हो हो चल चल. आम्ही दोघेही गेलो. मला म्हणाले नमस्कार कर तिला, कर साष्टांग नमस्कार. ते म्हणाले तसं मी केला नमस्कार. मला म्हणाले आज है मेरी बेटी. हमने कटार को 3 बार देखा. कटार ने बच्ची को गाने ज्यादा नहीं है, एक रागमाला है और एक ठुमरी गाती है. अब ये संशय कल्लोळ में पूरी तरह से इसके गाने हैं. संशय कल्लोळ मध्ये रेवतीला खूप पदं आहेत ना, गायचीच आहेत ती सगळी पदं. तो आज तुम्हारी दुआ की उसको जरूरत है. पहली बार ये मेरी बेटी इतना लंबा चौड़ा लेकर म्यूजिकल की संगीत किया मैं आर्थ है. मैंने क्यों नहीं, हम जरूर दुआ देंगे. अगर आज हमारा प्रोग्राम नहीं होता तो वसंतराव जी हम आते, मगर हम तहे दिल से उसको दुआ देते हैं कि बच्चे का दिल बहुत अच्छा हो जाएगा. आणि दुसरं म्हणाले देख देवा साहेबा, मेरी भी तहे दिल से मेरी ख्वाहिश है कि तुम इसको तुम्हारी शादी करना है. बहुत आया 2 मिनट. म्हणाला की हाँ बनाएगी, बचपन से आपका गाना पसंद करती है, गाती है थोड़ा बहुत गाना. त्यांच्या मागे वगैरे बसून मी गात होते तेव्हा तांबुऱ्यावर त्यांच्या कार्यक्रमाला वगैरे जात होते. त्या पोरगाच्या सिग्रीनला आल्या ना मला फोनच करायचे, आज प्ले नाही आहे चलो आ जा. आणि मग त्या पान खूप वर्ष मला पण खायला लागायचं, कारण त्या लोकांना पानाची असते उभत असते. आणि मग म्हणाले की इसको शादी करो. त्यामुळे नाही, देखो हमारे साथ लखनऊ आ जाए, हमारी बेटी बन के हमारे साथ रहे, बाकायदा हमसे गंदा बनवाए, हम जरूर सिखाएंगे. और भी कोई लड़कियां हमारे यहाँ हैं, हमारे यहाँ घर में हमारे साथ रहेगी बच्ची हमारे साथ. मला कुठे शक्य होते, मला शक्य नसतं. महिन्यात 30-35 प्रयोग करत होते मी. बिछामध्ये गात होते, अश्विनची झाली पुढे, कटाळ कागद दिसली, फुलाचं वटवट, असे सारखे म्हणजे कार्यक्रम लावले. ते सगळं सोडून आता जी घडी ती विस्कटली असती माझी घरी. मला घरी पैसे पाठवायला लागायचे, भावंड होती लहान. आणि हे सगळं सोडून मी लखनौला जायचं, बाईंच्याकडे शिकायला. काहीही म्हणजे मी नतदृष्ट आहे त्या दृष्टीने, मी नाही शिकू शकले. मी नाही गंडाबाई त्यांच्याकडे शिकू शकले, ही खंत आहे माझी. पण त्याच्यानंतर बाई मला शिकवणार, माझं गाणं लोकांना आवडलं पाहिजे, आवडल्यानंतर मला प्रोग्राम्स मिळाले पाहिजे. म्हणजे ते सुद्धा याला सुद्धा हे लिहून द्यावं लागतं, तुमचा कार्यक्रम आवडायला वगैरे. मला नाही जाता. पण मागच्या ह्याच्यात मी काशीनाथ घाणेकरांचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला. पणशीकर चिडले, म्हणाले मूर्ख मुलगी जात नाही. काशीनाथ घाणेकर म्हणाले तुझ्या आईवडिलांना तुझ्या किती घरी पैसे पाठवतेस. मी सांगितलं आम्ही पैसे पाठवते. म्हणाले चल तू 2 वर्ष राहा, 3 वर्ष राहा, शिक तिथे, तुझी 3 वर्षाची सगळी तसदीस बँकेमध्ये मी पैसे देतो. हे काशीनाथ घाणेकर तो सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं नाही, हा मोठेपणा होता डॉक्टर. नाही तुझे पैसे तुझ्या घरच्या आईच्या पत्त्यावर जरूर पडतील असं मी तजवीज करतो, पण तू जा लग्नाला, तू शिक देवी. अशी मोठी माणसं काय आहे की बघा आपल्याकडे काही चांगले गुण असतात, दोष सगळे असतात, कोणामध्ये दोष नसतात, माझ्यातही असतील दोष. पण चांगलं दाखवा ना तुम्ही, काय जे चांगलं होतं ते तरी दाखवा. नाही तर एक चांगला नट महाराष्ट्रातला पिऊन वाया गेला असं दाखवायचं तुम्ही. मला नाही आवडले की मला अजिबात मला त्रास होत होता. डॉक्टरांचा तो संबंध पिक्चरच आहे काशीनाथ घाणेकर, वाईट वाटलं मला. शकले दुःख आहे माझं, काय सांगणार आहे सगळं नाही देत. पण तेव्हा त्याचं गाणं मला का माहिती नाही, म्हणजे मी पाकिस्तानातल्या सगळ्यांची गाणी ऐकते, लहानपणापासून ऐकत आहे. सुरैया खातून म्हणून आहेत, इक्बाल बानू म्हणून आहे, मला सांगते फरीदा खानम म्हणून आहे, म्हणून नूरजहाँ करता तिथे इथूनच तिकडे गेल्या त्या. त्यामुळे पण ऐकायला मला सगळ्यांचं गाणं आवडतं. म्हणजे मला मेहदी हसनचं आवडतं, गुलाम अलींचं आवडतं, ऐकायला मला सगळ्यांचं आवडतं. पण गाणं मला फक्त गेलं मागतं. का मला माहिती, मी लहानपणापासून त्यांचं गाण्याचं ते इम्पॅक्ट माझ्या मनावर होता आणि तो मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. मध्ये मी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी कार्यक्रम पण केला. त्याला अजय आंबेकर आमचे सेक्रेटरी होते सांस्कृतिक खात्याचे.
त्यांचा मला फोन आला. म्हणाले सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आम्हाला GR आलेला आहे आणि 2000 बेगमक्तांची जन्मशताब्दी सुरू झाली. मी त्यावेळेला नाट्यसंमेलन अध्यक्ष होते 2015. तर आम्हाला बेगमक्तांमध्ये तुमचंच नाव येतं, तर तुम्ही एक कार्यक्रम कराल का शासनासाठी? रवींद्रमध्ये करूया. म्हणजे इतकं सोपं नाही, एक गाणं वेगळं आणि अख्खं कार्यक्रम करणं. मला त्याची रिहर्सल करावी लागेल. मग 1.5-2 महिने टाइम केली सगळ्या त्यांच्या गाण्याच्या, काय लकबी आहे, कसं शब्दोच्चार आहेत, त्याचे ताल काय आहेत, त्या कशा गातात, प्रेझेंटेशन त्यांचं कसं असतं, शब्दोच्चार त्यांचे कसे असतात, एका शब्दातनं दुसऱ्या शब्दात जाताना किती स्पेसमध्ये ठेवतात, हे सगळं रोज ऐकायची. सकाळपासून फक्त बेगमक्ता. आणि मग प्रोग्राम कोण करणार कंपेनी, मग ठरलं की अंबरीश मिश्रेंनी करायचं. मग अंबरीश मिश्रेंनी आले माझ्याकडे. मला म्हणाले की आपा म्हणतात मला, आपा म्हणजे मोठी लग्न. म्हणाले की नाव काय ठेवूया? म्हणजे ठेवा यादा बेगमक्ता. मला चालेल, मला नको. बेगम अख्तरांची जी पहिली गझल कलकत्त्यामध्ये आली रेकॉर्डिंग म्हणून, त्यात तेच नाव ठेवूया. दीवाना बनाना है तो दीवाना बना दे, वरना कहीं मुझसाना दीवाना बना दे. ही त्यांची रेकॉर्ड पहिल्यांदा आली होती कलकत्ता रे, तर आपण तेच नाव ठेवूया पहिल्या त्यांची गझलची. म्हटलं फार नाव मोठं होतं म्हटलं, पण दीवाना बनाना आहे तो दीवाना बना, हे त्यांच्या गाण्याचे आम्ही हे केले. मग मला म्हणाले आंबेकर की फयाजताई. मीच त्यांना सांगितलं की बेगम अख्तर चर्चगेट पासून महालक्ष्मीपर्यंत लागते. इस्लामिया जिमखाना म्हणा, नेहरू सेंटरला, नेहरू सेंटर तर कमीच, तेजपाल ऑडिटोरियम म्हणा किंवा बिर्ला म्हणा, अशा ठिकाणी त्यांच्या गझलांचं कारण काय भेटलं होती. तर म्हटलं त्याच्या पुढे आल्याच नाही. कधी रवींद्र माहिती नाही, त्यांना शिवाजी मंदिर माहिती नाही. मग मराठी माणसांना बेगम अख्तर माहिती तरी हवेत ना. हो म्हटलं मी. ते म्हणाले मग काय करूया, आपण मिनी थिएटरमध्ये कार्यक्रम करूया. 200-250 लोक. त्यांनी म्हटलं करा मिनी थिएटरमध्ये, मला वाईट नाही वाटलं. पण त्यांच्यावरच्या जिव्हाळ्याने प्रेमाने येणारे रसिक मला हवे. ते म्हणाले ठीक आहे, आपण मिनी थिएटरला ठेवूया. मिनी थिएटरला अनाऊन्स केलं. पहिली जाहिरात आली. जाहिरात आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या मला फोन हो आंबेकरांचा. और रोज म्हणे आम्हाला 100-150 फोन येतात, आम्ही येतो, तुम्ही येतो, तुम्ही येतो, आम्ही येतो. मग आता म्हणे मिनी थिएटरला नको, आपण मेन थिएटरला ठेवूया. आणि अख्खा रवींद्रला माझा कार्यक्रम न भूतोन भविष्यात इतका सुंदर झाला. अंबरीश मिश्रेंचं त्यांचं कसं आहे, शुभ्र कळ्यांमध्ये तुम्हाला माहीत होतं, त्यांनी बेगम अख्तरवर लिहिलेलं आहे शुभ्र कळ्यांना. त्याचा संबंध बेगम अख्तरचं लाईव्ह स्केच आहे त्याच्यात, त्यांनीच लिहिलेलं आहे अंबरीश. आणि ते स्वतः मी म्हटलं की बेगम अख्तरवर असा मला पाहिजे कॉम्पेरिंग करणं, त्यांचं प्रेम पाहिजे बेगम अख्तरवर, त्यांच्या गझलांचा अनुवाद करणाऱ्यांना, बेगम अख्तरच्या गझलावर प्रेम करणारे, व्यक्तिशः त्यांच्यावर प्रेम करणारे, अनेक मैत्रिणी त्यांचे ऐकणारे लोक, ऐकलेले, असं कोणतरी म्हणून मग ते अंबरीश मिश्रेला बोललेलं होतं. तिथे मी गायले. खूप छान झालं ते करत, खूप छान झालं. हायस्कूल होता, लोकांना खूप आवडतं. एक सिनेमाची लावणी म्हणजे कदमांची ती राहिली आहे. आओ सावकार तुमची न्यारी तरा, न्यारी तरा, आओ सावकार तुमची न्यारी तरा, व्याजाचं दर जरा कमी करा, जरा माग सरा, दाजीबा नोट काढा, भाऊजी चेक फाडा, दाजीबा भाऊजी, दाजीबा गेल्या महिन्याचा हप्ता थकला, घाई घाईत हिशेब चुकला, गेल्या महिन्याचा हप्ता थकला, घाई घाईत हिशेब चुकला, दाजीबा नोट काढा, भाऊजी चेक फाडा, दाजीबा भाऊजी, दाजीबा. मी नेहमी म्हणते की वैशालीचा दाजीबा आत्ता आला, पण मी तेव्हा गायले. कधी कट्याळ पाहायला आले होते रामकरण, 1969-70चा काळ असेल. मी लावणी गायले होते आणि त्या सिनेमाचं नाव होतं पाठ राखीव. त्या सिनेमाचं नाव पाठ राखीव. तर ती जी तुम्हाला भैरवीची लावणी जी आहे, भैरवीचं तुम्हाला जे म्हणायचं ते आपण बोलूया. ज्या गाण्याला मला राष्ट्रीय पुरस्काराला नामांकन मिळालं होतं
आणि त्यावेळेला आम्ही श्रीरामचंद्रांच्या गीत गोपालमध्ये मी गात होते, तेही गदिमांचंच होतं आणि म्युझिक बाय श्रीरामचंद्र होतं. त्याचं आम्ही सगळे गात होतो, डॉक्टर पंडित होत्या, मी होते, कन्याताई होत्या आणि तुम्हाला सांगते राजेश्वर बोबडे अभिषेकीचा एक शिष्य होता, प्रभाकर कारेकर होते. आणि तेव्हा एवढी होती 10 वर्षाची होती. त्यावेळेला तिला वंदना म्हणून यायची, त्याच्यातल्या बालगाण्याचं गाणं ती गायली, नको पाजी हवीला कान्या कपिलेचे, असं ती राणी त्यावेळेला म्हणायची, लहान होती तेव्हा. आणि ते सुद्धा 68चाच काळ आहे का त्या आल्यानंतरचाच. तर सिनेमा काढायचं ठरलं बकुल आणि मग बकुल आणि मी म्हणायचो आपल्याला नाही म्हणे घेतलं नाही, मीनाताई आणि अरुण सरनाईक वगैरे सगळे राहते, हौसात बँबू काय, नंबर 54 काय, मग आपल्याला म्हणे गाणीच दिली नाही. मम्मी आणि बकुल आमची समजूत काढत जाऊ दे गं, आपल्याला सिनेमासाठी आपल्याला योग्य नाही आम्हाला असं समजूया आपण, जाऊ दे. तोपर्यंत मी जयदेवजींच्याकडे राहिले नव्हते, मी आरतीकडे राहिले नव्हते, रामकदमांच्याकडे पण मी राहिले नव्हते. तेव्हा गीत गोपाला सुरुवातीचा काळ आहे. आणि झालं आम्ही दोघी आमच्या मनाला खंत होती, बकुलला पण होती आणि मला पण होती. मागच्या वर्षी बकुल ते आलं होते नाही, तर म्हटलं जाऊ दे. नाही तर मग एक दिवस काय झालं, मी बेगम अख्तरांचं रेकॉर्डिंग संपूर्ण चालू पहाटे येऊन झोपले होते आणि HMVला रेकॉर्डिंग होतं. आणि बेगम अख्तरांचं रेकॉर्डिंग तुम्हाला सांगते, खय्याम साहेब हजर असणार, मदन मोहन हजर असणार, जयदेवजी हजर असणार, त्यावेळेला खळे साहेब तिथे असिस्टंट म्हणून होते. आणि बेगम अख्तरांना सगळं लवाजमा पाहिजे, गादी लोड टक्के पान खायचे, पांडा वगैरे तिकडाने त्यांना लागायचे आणि रेकॉर्डिंगला ते. आणि झालं मग आम्ही रेकॉर्डिंग ऐकून आले, मी झोपले घरी. प्रचंड पाऊस होता त्या दिवशी. अण्णा माझ्या घरी आले आणि माझ्या आजीने त्यांच्याकडे बघितलं, मी कोण तुम्ही आदमी आले वेळ मुझ्या बहुत आदमी लग्न होते देखील माझी आजी. मी बघतो का अण्णा वेळ उंच पुढे, अण्णा खूप देखण होते, तुम्हाला सगळ्यांना माहित होते. त्यांनी काही सिनेमामध्ये धनंजय काम केलेलं आहे. अतिशय सुंदर पर्सनॅलिटी श्रीरामचंद्रांची. मी तर कित्येक दिवस श्रीरामचंद्र म्हणजे साऊथ इंडियन डायरेक्टर असं वाटायचं. ते चित्रपट होते, त्यांच्या अण्णा चित्रपट होतं. मला वाटतं कोणतरी ऐसे आऊन बालमा वगैरे सगळी त्यांची सुवर्ण सुंदरीमध्ये गाणी वगैरे. मला असं वाटतं की साऊथची फिल्म जर म्हणजे हा साऊथच असणार श्रीरामचंद्र, आदिनारायणराव, अमुक तमुक असे. तर नंतर कळलं गीत गोपालमुळे की ते अण्णा नागपूरचे आणि ते वसंतराव देशपांडे गुरुबंधू होता. सप्रे मास्तर म्हणून होते, त्यांच्याकडे वसंतराव पण शिकायला जायचे देशपांडे आणि स्वतः अण्णा पण जायचे. त्यामुळे तसे म्हटलं तर गुरुबंधू दिसते त्या काळातले, लहान वयातले. आणि आले मग तिला म्हणाले, आजी म्हणाली ओ कलच रिकॉर्डिंग करके आई ऐसा वो सोई अभी उठा उठा उसको उठा. माझी आजी आली कोणतरी उठा 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 बोलता ते चल उठ उठ म्हणाली माझी आजी. उठले मी. मला म्हणाले हे बघ तुला आता बॉम्बे लॅबला यायचं. बॉम्बे लॅबला? हो. हे गाणं आहे गदिमांचं, भरपूरमध्ये तुला गायचं आहे. गदिमांचा जोगिया जो आहे काव्य, मोठं काव्य ते तुला गायचं आहे. म्हणून मी याच्याबद्दल कधी मी गायलं नाही. प्लेबॅक सिंगिंगमध्ये माईक सिस्टम मला काही माहिती नाही. आम्हाला नाटकामध्ये त्यावेळेला कुठं हो असे लांबते 3 असायचे लाऊडस्पीकर आणि जोरात गायचे. म्हणून मला आज जोरात जाते बरं. मला मोहळ पद्धतीने गाता येत नाही, खुल्यात हो आवाजाने मला गाताच येत नाही. मला आपलं मस्तपैकी आम्ही स्टेजवर जसं गातो तसं मुलाखतीत तसंच गातो. तर मला मी गेले अण्णांच्याकडे गेले आणि नाही ते काही नाही आपण सगळं करू. बघते तर पाहुणे एवढं मोठं हो. म्हणलं अण्णा आम्हाला नाट्यसंगीतामध्ये अस्थायी आणि अंतराळ म्हणायची सवय आणि ती सुद्धा अभिषेकींच्याकडनं 10 वेळा शिव्या खाऊन. आणि मग म्हटलं 1 महिना 2 महिन्यात कुठेतरी गाणं रुजतं आमच्या गळ्यामध्ये. मग ते प्रयोगानुसार आमचं गाणं रुजत जातं. म्हटलं प्रयोगानुसार आपल्याला होतं आमचं रियाजाने म्हणा कशाने म्हणा गाणं वाढत जातं. पहिल्या दिवशी तर 5 मिनिटाचं गाणं मग 10-15 मिनिटाचं असं होत जातं. तर ते म्हणाले काही नाही आपण एक कर्म करू, भरपूरसाठी आपण एक कर्म करूया. म्हटलं ठीक आहे एक कर्म. मला शिकवत गेले एक कर्म आणि शेवटपर्यंत 11:30ला काहीतरी रेकॉर्डिंग सुरू झालं, 2ला रेकॉर्डिंग संपलं अख्खं सगळं गाणं. आणि झालं मी काय म्हणणार त्या म्हणलं आता आले मी घरी
झालं सगळं रेकॉर्डिंग झालं, छान झालं. अशोक सखी त्यावेळेला हार्मोनियम मस्त एवढं नाव मोठं झालं. म्हणजे हार्मोनियम म्हणजे अण्णाच्या बरोबर असू दे या फडक्यांच्या बरोबर असू दे तिथे ते गाण्याच्या बरोबर वाजवायला अशोक सखी स्वतः असायचं. आणि आमच्या कट्याळमध्ये तर ते अभिषेकीचे असिस्टंट म्हणून दोघं जण. कंपोजर अभिषेकी, पण मधलं म्युझिक जे आहे रागमाला म्हणा, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, फ्लूट वाजवलं जे श्रीकृष्णाच्या मूर्तीसारखं फ्लूटचा आवाज येतो बघा त्याच्यामध्ये, तर ते सगळं अशोक पत्कीने अरेंज केलं. अरविंद नायक आणि अशोक पत्की. आणि रागमाला तर तुम्हाला तर काय सांगू, रागमालामध्ये बोलताना ते भैरवी होतीच, राग डावेकडे बोलताना ते भैरवी लिहिली, शब्द दाढी करायचे, राग सगळे अभिषेकी लिहिले बोलताना ते भैरवी. आणि ते त्याचे जे नोटेशन असतं ते सगळं अभिषेकी केलं. आणि मधलं म्युझिक जे कंपोज असतं ते म्युझिक बाय अशोक पत्की अरविंद नायक. आणि ते वाजवायला कोण कोण आहे ना, ते वाजवायला रईस खान सितारवर तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर जरीन दारूवाला सरोदवर, हरिप्रसाद चौरसिया फ्लूटवर, रमाकांत भापसेकर तबल्यावर. म्हणजे आम्हाला सगळं. आणि पणशीकडे सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही प्रदर्शनला. त्या काळामध्ये 1967 साली त्याचा त्या रेकॉर्डिंगचा खर्च 70,000 झाला आणि पणशीकरनीच केला. आम्हाला म्हणायचं की नाही आपलं प्रोडक्शन चांगलं व्हायला हवं, मी कुठेही कसं ठेवणार नाही. 70,000चं रेकॉर्डिंग, सगळे म्युझिशियन्स 5-5, 10-10 कडे तर 6-7 म्युझिशियन्स होते मोठे मोठे. आणि स्टुडिओचं भाडं असणार, सगळं असणार ना. 70,000 पणशीकरनी भरले. आणि त्यामुळे मी ते गाणं जोगिया मी केलं. आणि मग अण्णांनी सांगितलं होतं की जसं येईल तसं गा, घाबरू नकोस, मी आहे, तू काही घाबरू नको. थोडासा पेशन्स कमी होता. जो पेशन्स वसंत देसाईमध्ये होता तो अण्णांमध्ये नव्हता. अण्णा लोक चिडायचे, पण आम्ही पण दखून आणि घाबरून असायचो त्यांच्यासमोर. आणि मग सगळं गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. आणि मला सांगायला का आवडतं हे, माझा मोठेपणा नाही आहे हा, माझा मोठेपणा नाही. कुणीतरी माझ्या पाठीवर माझी थाप मारली की मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती थाप मारणारे होते गदुना. कारण पहिला प्रयोग जेव्हा पुण्याला झाला बालगंधर्वला, गीत गोपाळचा प्रयोग नाही झाला, गाण्याचा कार्यक्रम म्हणूया तो. आणि त्या आत आले पिंजरला की पैयास कुठे म्हणाले. मी होते, म्हटलं काहीतरी चुकलं वाटतं शब्द बिद्ध, घाबरले मी. ह्या पोरीने म्हणे साक्षात माझ्या डोळ्यासमोर कृष्ण जन्म उभा केला. गौरीने म्हटल्यानंतर मी काय सांगू तुम्हाला, इतका मला आनंद झाला, इतका आनंद झाला. हे सगळं अण्णांनी पाहिलं होतं. म्हणून मला असं वाटतं की हे सुद्धा गाणं जे आहे ते असं गणितीचंच गाणं आहे. तिचं दुःख आहे की ती रोज आपलं देह झिजवते, आपल्या शरीराचा विक्रय करते, पण अशा तिच्या आयुष्यात एक कोणतरी येतो की तिचा जीव लागलाय त्या माणसाला. आणि त्याला ती पैसे सांगते आणि त्याला ते आवडत नाही. आणि तो निघून जातो, तो परत येत नाही. आणि ती शेवटपर्यंत त्या माणसाची वाट पाहते. असं ते जोगी आहे. आणि मला सांगावंसं हे वाटतं की सोलापूरला हे गाणं मी म्हटलं होतं, तो एक चित्रकार आला, नवशिका चित्रकार होता पोरगेलाचा. तो मला बाई हे गाणं मला द्यायला होतं अख्खं लिहून. म्हटलं का हो, नाही म्हणे ह्या गाण्यावर म्हणे मला चित्र काढायचं. ती अशी ती आहे, ती वाट बघते, ती निघून गेला, तिच्या डोळ्यातलं पाणी, तिचं जे त्या गाण्यातलं जे चित्र आहे ते मला चित्ररूपी दाखवायचं आहे. अहो म्हणजे चित्ररूपी मुळात गदिमानेच लिहिलेलं आहे ती चित्ररूपी. त्यांची सगळी गाणी तशीच असतात. खेड्यामध्ये घरं कौलारू म्हटलं की आपल्या कौलारू घर दिसतंच की चित्र म्हणून असतं. मला डोळ्यासमोर उभं राहतं, मला नाही, पण एक नवचित्रकार म्हणून या गाण्यावर मला चित्र करायचं आहे, मला अख्खं गाणं लिहून द्या. मी ते गाणं त्याला लिहून दिलं. मग नंतर मी करोना आला, मग मी सोलापूरला गेले नाही, सगळ्यांनी चित्र काढलं, त्यांनी मला हे पण मी गाणं लिहून दिलं तिथल्या तिथे. तर ते आता थोडंसं मी एवढं मोठं येते थोडंसं म्हणून दाखवते तुम्हाला. झोपली सतार सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग घुमडला गालीच्या टक्के झुकले खाली तबकात राहिले
लमंगा सारी मी देह विकुनिया मागून घेते मोल जगविते प्राण हे तो पुनिया अनमोल रक्तात रुजविला भांगेच्या मी बागा ना पवित्र देही पिळा ते घडी जागा. मला रेकॉर्डिंगला रडायला आलं होतं, मी रडले होते पण ते गणिकेचं जे दुःख आहे ते फार मोठं असं आहे की वाट बघते शेवटपर्यंत तो काही येत नाही. जो तिच्याकडे शय्या सोबतीला आलेला एकदा जो येतो आणि ती त्याला मोड सांगते ना तर मी एवढं घेईन म्हणजे त्याला आवडत नाही आणि तो निघून जातो, तो परत येतो त्याची वाट बघतो. ही तिथी पाळते व्रतस्थराहुनी अंगे वर्षात एकदा असा जोगी असं संपते. आणि बघा बेगमक्करांची सुद्धा गाणी जास्त करून भैरवीमध्ये, मदन मोहनजींची सुद्धा गाणी जर तुम्ही ऐकाल ना तर जास्त भैरवीमध्ये म्हणजे काय असेल ते असेल, काळाचा महिमा आहे ना. पण कदरी जाने ना हो कदरी जाने ना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदरी जाने ना. हे मदनजीचं गाणं आहे भाई भाई म्हणून. लाख जतन करूं बात न माने जी बात न माने मोरा दर्द न जाने कदर जाने ना हो कदर जाने ना मोरा बालम बेदर्दी जी मोरा बालम बेदर्दी कदर जाने ना. हे मदनजीचं आहे. मग आता मी शेवटी बेगमक्करांची गाणी म्हणते. मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया मोहब्बत. यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी आज कुछ बात है जो शाम पे रोना आया मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया मोहब्बत तेरे जो मुझे तूने दिया
मेरे हाथों से गिरा साथिया मुझको उसी जाम पे रोना आया मोहब्बत तेरे अंजाम पे रोना तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. मी गाणारी नाही, मी चांगले रोल केले, चांगले जुनेखासारखा रोल केलाय, जरीनासारखा रोल केलाय, कल्याणी केली. तर मला असं वाटतं की नाही बघायला. आणि मला पुढंही सांगितलं होतं, मी जेव्हा करणार नव्हते ना बैठकीच्या लांबीमध्ये, तर मी म्हटलं की नको बाई, मला एका गाण्यासाठी सगळं करावं लागतं. सवेश आंबाडा मंगळ सगळे बघ, आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते आपण रसिकांसमोर सादर करावं. आता मला भाईनी सांगितल्यामुळे माझ्याकडे जे मला आहे, जे मी केलंय ते मला तुमच्यासारख्या रसिकांसमोर करायला मला नेहमीच आवडतं. जाने क्या जादू होती है कुछ लोगों की आवाजें, जब वो गाते हैं तो दिल खरीद लेते हैं. शब्द सूर आणि अभिनयाचा झाला संगम त्रिवेणी. शब्द सूर आणि अभिनयाचा झाला संगम त्रिवेणी. फैयाजताईंनी उलगडल्या हळव्या होण्या आठवणी. फैयाजताईंनी उलगडल्या हळव्या होण्या आठवणी. ना तबला ना पेटी ना तांपुऱ्याची साथ, ना तबला ना पेटी ना तांपुऱ्याची साथ, खणखणीत आवाज आम्ही केली वयावर सुद्धा मात. खणखणीत आवाज आम्ही केली वयावर सुद्धा मात. अचूक प्रश्नातून मराठ्यांनी मुलाखत रंगवली. अचूक प्रश्नातून मराठ्यांनी मुलाखत रंगवली. संपूर्ण असे वाटताना भैरवीतीय झाली. संपूर्ण असे वाटताना भैरवीतीय झाली. चित्रपटाचा आवाज खूप छान असतो आणि म्हणजे ते अर्थात गर्दी पण करतात, पण तेवढेच नाही गर्दी पण असतात. त्यामुळे मी ठाणेकर आहेच. किती नाटकं केली, लोकमेळाला केले, महाविद्यालयात केले, नंतर गडकरीला प्रयोग झाले, खूप ठिकाणी मी आले आणि कार्यक्रमासाठी आले. असंख्य आठवणी आहेत. आणि नंतर मग मी मित्र जेव्हा डॉक्टर लागून केलं तो प्रयोग तर आम्ही काशीनाथला पण वर्धापन दिन यशस्वी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागले. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणजेच आभार. आभार म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी आपुलकीची भावना व्यक्त करणारी रचना. तर असे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते शीला मागेले. स्मिता म्हणाली संपूर्ण असं वाटणारा कार्यक्रम पण कधी ना कधीतरी संपतोच. आणि आता आभार मानायचं काम माझ्यावर आलंय. मला माहितीये की सगळ्यांना आता घरट्याची ओढ लागली आहे. घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानते, कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच गोड असते. फैयाजी आणि त्यांचा प्रवास अलगद उलगडत येणारे आमचे श्री अनंत मराठे यांचे आभार. नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आमच्या निमंत्रित पाहुण्यांचे व देणगीदारांचेही आभार. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक